यशस्वी व्यक्तीच्या यशाचं गमक फार छान शब्दात डिझरायलींनी सांगितलंय. तो म्हणतो, द सिक्रेट ऑफ सक्सेस इन लाईफ इज फॉर अ मॅन टू बी रेडी फॉर ईच ऑपॉर्च्युनिटी वेन इट कम्स. अर्थात जी व्यक्ती येणारी प्रत्येक संधी पकडण्याच्या तयारीत राहते त्या व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होतं. आणि या प्रचित यश पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांचा परिचय करून देतील माधवीताई, आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करेन राजेंद्रजी वानखेडे यांना. प्रभाकरजी हे मूळचे प्रथम वर्ष संघ स्वयंसेवक आहेत. त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्टमधून कला शिक्षण घेतले. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस त्यांनी एका आमदाराचा PA म्हणून सुद्धा 10 वर्ष सेवा दिली आहे. नंतर स्थानिक वृत्तपत्रात व्यवस्थापक म्हणून काम केले. 2007ला पत्रकारितेत पदवी संपादन करून उपसंपादक ते कार्यकारी संपादक तसंच आवृत्ती प्रमुख, पुरवणी संपादक असा मोठा 16 वर्षांचा प्रवास केला आहे. ह्या दरम्यान त्यांनी मुंबई मित्र, सावधान, प्रहार, गावकरी आणि नवशक्ती अशा विविध वर्तमानपत्रात काम केले. कोविड काळात नोकरी गेली आणि डिजिटल मीडियाकडे ते वळले. तेव्हापासून त्यांचे आकार DG9 यूट्यूब चॅनल सुरू आहे. आजच्या घडीला 4,35,000 सबस्क्रायबर आहेत त्यांचे. मराठीत सोलो ॲनालिसिस करणाऱ्या विश्लेषकात त्यांचा समावेश होतो. भाऊंच्या पाठोपाठ प्रभाकरजींचाच नंबर लागतो. हिंदी सिनेसंगीत या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. RD बर्मन यांच्यावर पंचमस्वर असे पुस्तक लिहून तयार झाले आहे. आकार या वार्षिक अंकाचे ते संस्थापक व संपादक आहेत. आकार परिवार आणि मी भारतीय या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात रस घेतात. आदिवासी पाड्यांवरील धर्मांतरण रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तिथल्या लहानग्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचाही ते प्रयत्न करत असतात. त्यांचं संवाद वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत ही अतिशय संयत, संतुलित पण सडेतोड अशी असते. त्यांच्या या बोलण्याच्या शैलीवर अनेक जण फिदा आहेत. प्रभाकरजी, तुमचे नाशिक येथील पुण्यनगरी स्वागत आहे. सुशीलजींनी हात वर केले आधी. नमस्कार नाशिककर. हे महान बियाण असं काही म्हणायला लागलात की थोडंसं अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे मुतालिकांच्या सारखा कर्मयोगी आमच्यासारख्या बोलभांडांना जेव्हा महान म्हणायला लागतो तेव्हा ओझं खूप जास्त वाढायला लागतं. अंजू जी, अब सहना पड़ेगा आपको कि कुछ कुछ वर्ड आपको अंदाजा ही लगाना पड़ेगा कि ये क्या बोल रहे हैं. अंदाजा ही लगा रही हूँ बहुत देर से, इसीलिए बहुत ध्यान से सुनती हूँ कि कहीं कोई शब्द मिस ना हो जाए, ताकि कोशिश कर रही हूँ समझने की. लेकिन नेक्स्ट टाइम जब नासिक आऊंगी तो मराठी अच्छे से सीख के आऊंगी. हा गप्पांचा कार्यक्रम आहे, हा मुलाखतीचा कार्यक्रम नाही आहे. म्हणजे आपण अशा निखळ गप्पा मारणार आहोत आणि आपल्या गप्पांचा विषय ठरलाय तो म्हणजे विश्वगुरु भारत. विश्वगुरु भारत या विषयावर चर्चा सुरू करताना मला सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, महानायक भारत, विश्वनायक भारत असला कुठलाही शब्द न वापरता आजकाल आपण विश्वगुरु भारत हा शब्द का वापरतोय? महासत्ता भारत, आर्थिक महासत्ता भारत असे शब्द खूप छान अजून जास्त बरे राहिले असते. पण आपण हा शब्द का वापरतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. गुरु म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. जो लघु नसतो तो गुरु हे आपल्याला कळलं. अगदी सोपं. गुरु काय आहे तर जो लघु नसतो तो गुरु असतो हे आपल्याला स्पष्टपणे कळलंय. आणि मग विश्वगुरु जेव्हा आपण म्हणायला लागतो
तेव्हा विश्वात जो लघु नाही तो विश्वगुरु जो मोठा आहे असं आपलं पहिल्यांदा लक्षात येईल. मी भारताचा क्रमांक नाही सांगत आहे, म्हणजे तो आता पहिल्या 5 अर्थव्यवस्थांच्या मध्ये आलाय, पहिल्या 3 अर्थव्यवस्थांच्या मध्ये आलाय, हे असलं काही नाही सांगत आहे. आता भारत विश्वगुरु होतो आहे. आणि गुरुचं काम काय असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. गुरुचं काम नेतृत्व करणे नसतं, म्हणजे गुरुनी नेतृत्व करायचं आणि नेतृत्व उभं करायचं असं नसतं. तर गुरुचं काम नेतृत्व घडवणे असतं, त्याला परफेक्ट घडवणे हे असतं. म्हणून उद्या जगाचं नेतृत्व घडविणारा भारत आपण सगळे मिळून तो घडवत आहोत. आपण विश्वगुरु होत आहोत. एक उदाहरण सांगेल आणि चर्चेला सुरुवात करेन. जुन्या काळामध्ये राजाला राज्याभिषेक केला जायचा आणि राजाला राज्याभिषेक केल्यानंतर धर्मगुरु राजाच्या मागे उभे असायचे. राज्याभिषेकानंतर उन्मत्त झालेला राजा उभा राहायचा, मस्तकावर त्याचा राजमुकुट असायचा आणि म्हणायचा, न दंडोस्मी, न दंडोस्मी, न दंडोस्मी. मला कोणीही दंड करू शकत नाही, मला कोणीही दंड करू शकत नाही. राजाच्या मागे धर्मगुरु उभे असायचे. हातातला धर्मदंड राजाच्या मस्तकावर मारला जायचा, राजा भानावर यायचा आणि मग राजा म्हणायचा, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी, धर्मदंडोस्मी. धर्म मला दंड करू शकतो. आता धर्म म्हटल्याबरोबर अनेक पुरोगाम्यांचे कान टवकारतील आणि मग तुम्ही धर्माचं एवढं अवडंबर माजवता आहात की तुम्हाला धर्मदंड राजाला करू शकतो असं म्हणतात, अशी विधानं पसरवतील. त्यापेक्षा सोपं आधीच सांगून टाकतो, राजाला दंड करू शकणारा धर्म त्याच्या आचरण पद्धतीवर संस्कार करणारा असतो, त्याच्या जगण्यावरती संस्कार करणारा असतो आणि संस्कार करणारा दंड करू शकतो हा अधिकार गुरुकडे असतो. आणि आपण जगाला दंड करण्याच्या स्थितीकडे जातो आहोत. तेच होतोय भारत विश्वगुरु. प्रभाकरजी, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यापासून सुरू करूया. भारत विश्वगुरु होतो आहे म्हणजे नेमकं काय होतंय असं तुम्हाला वाटतंय? त्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी मला तुमचं अभिनंदन करायचंय की तुमच्या अॅनालायझर न्यूजचे 4 लाख सबस्क्रायबर कालच झालेत. हा सबस्क्रायबरचा आकडा किंवा सभासदांची संख्या यावर कुणाचं महत्ता वगैरे ठरत नसते, हे आपण सगळे जाणताच. जे कार्य मागच्या काही वर्षांपासून, म्हणजे मागच्या 2.5 वर्षापासून म्हणा ना, की आम्ही जे राष्ट्रीय विचारांचे, उजव्या विचारांचे युट्यूबर्स करत आहोत, त्या माध्यमातून जे प्रबोधन होत आहे आणि त्याला हा प्रतिसाद मिळतोय, वरचा मजलाही भरलाय. आणि या वरच्या मजल्याला सलाम करून मी या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. कारण ज्यांचा वरचा मजला रिकामा असतो ना, त्यांच्या पुढे काय बोलायचं, नाही का? सुशीलजी, काय की गुरु या लघु नसलेला जो असतो तो गुरु, ती सुरुवात झाली आहे. गुरुबद्दल फारसं बोलण्याआधी आजच्या कार्यक्रमाबद्दल एक लाईट नोटवर मी सांगू इच्छितो. 1983 साली एक चित्रपट आला होता, अंधा कानून. टी रामाराव नावाचा निर्माता निर्देशक होता, महाचतुर होता तो. आता माझा परिचय करून देताना त्यांनी, मॅडमने सांगितलं की ह्यांना हिंदी चित्रपट आणि हिंदी संगीताचा मी अभ्यास करतो. मला एक आठवण सहज सुचली म्हणून सांगतोय की ज्या पद्धतीने कार्यक्रम सुरू आहेत, मिरज, सांगली, कोल्हापूर, मुंबई, आता नाशिक, हे कार्यक्रम आयोजित करणारी जी मंडळी असतात ना, ती फार चतुर असतात. त्यांचा चतुर यासाठी म्हणतोय, वाईट वाटून घेऊ नका, मनात राष्ट्रभावना एवढी जोरदार असते ना की त्या राष्ट्रभावनेसाठी काहीतरी करायचं आहे आपल्याला. तर ही राष्ट्रभावना प्रखरपणे मांडणारे चेहरे कोण, ही तोंड पाटीलकी करणारे तोंडाळ माणसं कोण? आता मुतालिक साहेबांचं आपण उदाहरण घेतलं की त्यांनी सियाचीनला जाऊन त्या ग्लेशियरमध्ये देशासाठी एवढं मोठं काम केलंय. त्या कामापुढे आम्ही जे काय करतो ना, ते नगण्य आहे खरं तर. आणि आम्ही निव्वळ तोंड पाटीलकी करतोय, त्यालाही तुम्ही एवढा प्रतिसाद देताय, त्याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय. तर हे जे काही चेहरे आहेत ना, भाऊंचा चेहरा आहे, सुशीलजींचा चेहरा आहे, माझा आहे, अंजुजींचा आहे, ह्या आमच्या चेहऱ्यांना कुठेतरी अशा स्टेजवर आणून ठेवणं आणि आमच्याकडून
काहीतरी वधवून घेणं, मी मुद्दाम म्हणतोय वधवून घेणं, हेही नरेटिव्ह सेटिंगचंच काम आहे, स्पष्ट बोलायला हरकत नाही. तर हे वधवून घेण्यासाठी मी टी रामारावचा किस्सा सांगत होतो. हा टी रामाराव जो होता ना, त्यालाही काहीतरी वधवून घ्यायचं असायचं, त्यालाही काहीतरी बॉक्स ऑफिसची गणितं जुळवून आणायची असायची. तर त्याने विचार केला की तो साऊथचा प्रथितयश निर्माता निर्देशक होता, त्याला हिंदीत एक सिनेमा करायचा होता आणि अंधा कानूनचा सगळा स्टोरी प्लॉट स्क्रिप्ट सगळं रेडी झालं आणि त्यामध्ये त्याला अमिताभ बच्चनला लीड हिरो म्हणून घ्यायचं होतं. आता त्या अमिताभ बच्चनला लीड हिरो म्हणून घेताना मुळात सगळा सिनेमा अमिताभ बच्चन भोवती फिरणारा असतो, पण त्याला कुठेतरी त्याची प्रादेशिक अस्मिता त्याच्या मनात कुठेतरी जागृत होती, म्हणून त्याने रजनीकांतसाठी एक रोल त्यात क्रिएट केला. त्याची आवडती हिरोईन होती हेमा मालिनी. हेमा मालिनीसाठी एक रोल क्रिएट केला. होतं काय की हे जे कार्यक्रम आहेत ना, या कार्यक्रमातला अमिताभ बच्चन जो आहे तो भाऊ तोरसेकर आहे. मग रजनीकांत अर्धा सुशील अर्धा प्रभाकर. तर हेमा मालिनीचं उदाहरण म्हणून मी अंजुजींकडे बोट दाखवू शकत नाही. तर ह्या अंधा कानून हा 1983 साली सुपर डुपर हिट चित्रपट झाला होता. आता जे कार्यक्रम सुरू आहेत आमचे सर्वत्र महाराष्ट्रभरात, तेही असेच उदंड प्रतिसादात सुरू असतात. वर्षामधला नेहमीच भरलेला असतो, त्याचं समाधान वाटतं. ही जी काही अवस्था आहे ना, जी एक चेतना आलेली आहे आपल्या समाजामध्ये, जी चेतना संपूर्ण महाराष्ट्रात आहे, संपूर्ण देशभरात आहे, हा हिंदुस्थान जागृत झालाय, तीच अवस्था म्हणजे गुरु अवस्था आहे. भारत आज त्याच अवस्थेला पोचलेला आहे. सारा जग, सगळं युनिवर्स भारताकडे गुरुच्या स्थानी भारताला ठेवून पाहू लागले. भारताकडून खूप अपेक्षा आहेत. ह्या अपेक्षा या 10 वर्षांपूर्वी होत्या का हो? 2014 पूर्वी होत्या का जगाकडून? आमचा जो नायक होता, आमच्या देशाचं जो प्रतिनिधित्व करायचा, आमचा पंतप्रधान असो, आमचे राष्ट्रपती असो, जगभरातल्या कुठल्याही संमेलनामध्ये पाहावं तर आमचा पंतप्रधान कुठेतरी कोपऱ्यात उभा असायचा. हे दोन्ही हात असे त्या जॅकेटाच्या खिशात घातलेले असायचे. काय ते टेबल टेनिस खेळतात आतमध्ये हात घालून, काय कळत नाही मला. पण हे जे काही सुरू असायचं ना, त्यामुळे आमचा देश, माझा भारत, माझा हिंदुस्थान हा मला कुठेतरी कोपऱ्यात दिसायचा. 2014 पासून हे चित्र पालटलं, चित्र बदललं आणि जे गुरुत्व आम्हाला बहाल झालंय, आम्हाला जे मिळालंय, त्यामागचा खरा नायक जो आहे तो नरेंद्र दामोदरदास मोदी. आज ते ज्या पद्धतीनं या जगाला मार्ग दाखवायला मार्गक्रमण करतायत, पुढाकार घेतायत, भारताला गुरु बनवताना हा गुरु ज्या पद्धतीनं काम करतोय ना, त्याला कुठेतरी आपण सलाम केला पाहिजे, त्याला प्रणाम केला पाहिजे. अगदी खरं आहे. गुरुत्वाकडची वाटचाल त्यांनी स्पष्ट करून सांगितली आहे आणि जी काही नावं दिलीत ना ती परफेक्ट आहेत. म्हणजे हे अमिताभ बच्चन इथं आय करत थांबलेले आहेत. आणि म्हणजे भाऊंचं मला त्या अमिताभ बच्चनचं का पटतं सांगू का? तो प्रत्येक पिक्चर मध्ये असा त्या गोडाऊनचा दारबीर लावतो, कुलूप लावतो, चावी आपल्या खिशात ठेवतो आणि मग सांगतो की आता तुला ही चावी काढूनच बाहेर जाता येऊ शकेल आणि धुतो. तसं त्याच्या गोडाऊन मध्ये जाऊन कुलूप लावून धुण्याचं काम भाऊ फार मस्त करतात. आणि तिथून जी आम्हाला मजा वाटते ना, एखाद्या व्हिलनला हिरो मारायला लागला की आपल्याला कसं बरं वाटतं ना, की हा ना अजून काही काही तर म्हणतात. पण तसं भाऊंचे व्हिडिओ बघताना वा भाऊ हाना अजून असं म्हणावं लागतं. आणि असं हाना अजून म्हणणारे खूप वाढत चाललेत. हीच आपली एका शक्तीकडची वाटचाल आहे. भाऊंना प्रश्न विचारण्याआधी मुझे बसंती के पास जाना पड़ेगा. यूं तो वो ज्यादा बात नहीं करती है, कोई पूछ ले तो बता देती है कि वो इतनी बातें वो कभी करती नजर नहीं आती है. हमेशा टांगा जरूर चलाती है 2 गांवों के बीच में. एक गांव का रेट जरा कम है, एक गांव का रेट जरा ज्यादा है, क्योंकि वहां से वापस आने की जरूरत नहीं पड़ती है. मुझे बस ये पूछना है कि इस झमेले में आप महाराष्ट्र की तरफ कैसे आ गई? हिमाचल नजदीक था दिल्ली से बहुत, नोएडा से तो हिमाचल बहुत नजदीक था. आप महाराष्ट्र की राजनीति में इतना इंटरेस्ट कैसे लेने लगी? महाराष्ट्र की राजनीति में
जिस वक्त मैंने YouTube शुरू किया तो 2019 के आसपास की बात है, तो उस वक्त मुझे बड़ा अच्छा लगा था कि जो गठबंधन है बीजेपी और शिवसेना का, वो जीत गया है और हम सबको उम्मीद थी कि देवेंद्र जी सीएम बनेंगे। लेकिन जिस तरह का घटनाक्रम घटा उसके बाद मुझे बड़ा झटका लगा कि ऐसा क्यों है। तो बस फिर उसके बाद हमें क्या चाहिए था, मैं तो हाथ धोकर पीछे पड़ गई। और आप देखिए जब तक कि वो उधर गए, वहाँ महाविकास अघाड़ी की सरकार बनी, उसके जब तक वो गठबंधन टूट नहीं गया तब तक हम रोज उस पर वीडियो बनाते थे और रोज उस पर बात करते थे। उसके बाद मुझे इंटरेस्टिंग लगा कि महाराष्ट्र की राजनीति में कुछ डिफरेंट है, कुछ अलग है। कब समीकरण बदल जाते हैं, हम वीडियो बनाते थे कि अच्छा भी होने वाला है, तभी पता चलता था कि हम सबके फेवरेट संजय राउत कुछ और बोल देते हैं, तो फिर हम उनकी बात करने लगते थे। फिर कई बार मैं और सुशील जी इकट्ठे वीडियो बनाते थे तो मैं बोलती थी कि आज हम क्या संजय के बारे में बात नहीं करेंगे, बोले नहीं करेंगे, अच्छा रहने दो। हाँ, फिर बीच में बात हो जाती थी। तो मेरा मतलब है कि बहुत सारे ऐसे किरदार हैं महाराष्ट्र की राजनीति में जिनके बारे में जितना जानो उतना लगता है कम है। कब कहाँ पलट जाएं, कब यू टर्न ले लें, वो सारी बातें इतनी अट्रैक्ट करती थी मुझे कि मुझे लगता था बहुत ज्यादा समझने के लिए, अगर आपको राजनीति समझनी तो महाराष्ट्र को समझ लीजिए, पूरे देश की राजनीति आपको समझ में आ जाएगी। देखिए, महाराष्ट्रात म्हणतात हिमालयाच्या मत्तीला सह्याद्री धावून आला. इथे सह्याद्रीच्या मत्तीला खरोखर हिमाचल धावून येतोय. कारण यह हिमाचल, ये हिमाचल की है. महाराष्ट्र में कहा जाता है कि सह्याद्री हमेशा हिमालय की मदद के लिए दौड़ा चला जाता है. यहाँ हिमालय ही सह्याद्री की मदद के लिए आ गया है. मैंने जानबूझकर ये सवाल उनसे पूछा था, वो थोड़ा थोड़ा आगे चली गई और थोड़ा थोड़ा पीछे आई. ये आपको बता दूं कि ये बड़ी कायल है, इनको बड़े प्यारे लगते हैं देवेंद्र जी, और इनका गुस्सा इसलिए फूट पड़ा है कि उनको सीएम बनने नहीं दिया, इसीलिए वो महाराष्ट्र की राजनीति में आते हैं. क्या सही है? ये बिल्कुल सही है। मैंने कहा ना कि मुझे बहुत बड़ा झटका लगा था कि जब चुनाव आपने मिलकर लड़े, उसके बाद आपने अलग, आप गुस्से हो गए, उद्धव ठाकरे की बात कर रही हूँ कि सीएम बनाना था ये सब। तो जब देवेंद्र जी को गद्दी नहीं मिली तो मुझे बहुत गुस्सा आया था, तब मैंने बल्कि बात भी किया था। तो मुझे लगा कि ऐसा नहीं होना चाहिए, राजनीति में कुछ तो मर्यादाएं होती, उनका पालन तो आपको करना चाहिए, और उस मर्यादा का पालन नहीं किया उद्धव ठाकरे ने, तो आज आप देखिए वो कहाँ बैठे हैं। 10 से 11 विधायक भी पता नहीं आज की तारीख में उनके साथ हैं या नहीं। तो ना कर्मा कम्स बैक, आपके कर्म आपको तुरंत मिल जाता है उसका हिसाब किताब। तो मुझे लगता है कि देवेंद्र जी को अगर उस वक्त वो बना देते सीएम तो सब कुछ आसान होता, कुछ भी नहीं होता। और आज देखिए, जो लोग ये कहा करते थे कि अकेले देवेंद्र जी क्या करेंगे, 2-2 पार्टियों में कितना कुछ हो गया है, तो उनको समझ लेना चाहिए कि अभी भी मान ले उनका लोहा, नहीं तो पता नहीं क्या क्या होगा। देखिए ना आज शरद पवार कैसे रो रहे हैं, बारामती बचा पाएंगे या नहीं, ये तो भाऊ बताएंगे। सब भाऊ बताएंगे तो हमें किस लिए बिठाया गया है? चलो, उनके मन का तो निकल गया। अब मैं रुख करता हूं अमिताभ बच्चन की तरफ. भाऊ, हे खरंच असं आहे की भारत विश्वगुरूकडची वाटचाल करतोय, भारत विश्वगुरूकडची वाटचाल करतोय, भारतात काही चांगलं होतंय, भारतात काही, की आपलं उगी 4 लोकांना बोलवून नरेटिव्ह सेटिंगचा प्रकार आहे हा, भारत विश्वगुरू, भारत विश्वगुरू? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला अमिताभ बच्चन केलंय तर थोडं त्याच्याबद्दल आधी बोलतो. मित्रांनो, मी 3.5-4 वर्ष मार्मिकचा संपादक होतो जेव्हा सामना नव्हता, आणि बाळासाहेबांशी माझे जवळचे संबंध आले होते, पण मी कधी त्यांच्या पाया पडलो नव्हतो. बाकी लोक आणि त्यांना अशी काही अपेक्षा पण नसेल, पण एक दिवस मी त्यांच्या पाया पडलो. तर ते त्यांच्या लक्षात बरोबर होतं. काय रे म्हणाले, आज अचानक पाया पडला असतो? त्यानं म्हटलं, तुम्ही माझ्यापेक्षा 22 वर्षाने मोठे आहात, माझा आज वाढदिवस आहे आणि माझे वडील आहेत नाही. मग ते उठून उभे राहिले, म्हणाले चल आता पाया पड, आता मला आशीर्वाद द्यायचा. आणि त्या दिवशी बाळासाहेबांनी पाऊण तास मला फक्त पाया पडणं या विषयावरच गप्पा गेल्या. तुम्ही म्हणाले याच्यात अमिताभ बच्चन कुठून आला, तर ते बोलताच्या ओघात म्हणाले, अरे साला एक माणूस पाया पडला की भयंकर राग येतो. म्हटलं, पाया पडल्यावर राग काय येतो? कोणाबद्दल बोलताय तुम्ही?
ते म्हणले अमिताभ बच्चन. म्हटलं तो पाया पडला तर राग काय तो? अरे नाही म्हणे, तो पाया पडला तरी तोच उंच असतो. याला माणसाचं वो बोले थे कि पैर छूता है फिर भी वही ऊंचा होता है. तो इसलिए मुझे गुस्सा आता है, बाकी कोई पैर छू कर जाए कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन अमिताभ बच्चन भी पैर छूता है तो वो ऊंचाई वो वही रहता है. हम खड़े होकर भी बोलने लगते हैं. तो अमिताभ बच्चनचा मुद्दा त्यांनी काढला म्हणून मी हा किस्सा सांगितला. पण असा मस्त माणूस होता. आता विश्वगुरूकडे येऊ. मित्रांनो, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की प्रतिपक्ष काढण्याचा उद्देश लोकांना राजकारण समजवणं आहे. आता 10 वर्ष होत आली, 9.5 वर्ष मोदींची पूर्ण झाली. हे मोदींनी पहिल्या दिवशी केलं होतं, आपण बघू शकलो नाही. राजकारण समजायचं ना मित्रांनो, तर अनेक सिग्नल्स आणि संकेत येत असतात. ते सिग्नल जर तुमच्या मोबाईलने पकडले तर तुमच्या फोनमधली घंटी वाजायला लागते. तर तसे सिग्नल येत असतात. आपण आता विश्वगुरू वगैरे चर्चा करतोय, पण तुम्ही 26 मे 2014चा दिवस आठवा मित्रांनो. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये शपथविधी झाला होता आणि या देशातला असा पहिला शपथविधी होता. तोपर्यंत एक प्रथा असायची, सगळ्या देशांचे राजदूत, त्यांना आमंत्रण वगैरे असायचं. पण पहिल्यांदा सार्कच्या 7ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांना बोलवलं होतं. हा, मग काय मोदी इव्हेंट करतात. बघणाऱ्यांना आणि बोलणाऱ्यांना अक्कल नव्हती, हा माणूस काय सिग्नल देतोय. सार्क मध्ये सगळ्यात मोठा देश भारत आहे. तेव्हा पहिल्या दिवशी माणसाने त्या भोवतालच्या सगळ्यांना बोलवून सांगितलं, साल्यानो आजपासून मी तुमचा बाप है. उस दिन जब बुलाया था सब सार्क वालों को, तो उसमें उस दिन बता दिया था, अपना सिग्नल दे दिया था कि मैं बाप होने वाला हूं, तो संभाल के रहो. तो विश्वगुरूची सुरुवात तिथून झाली होती सुशील. पण आपण हे बघू शकलो नाही, कारण आपल्याला काय झालं माहिती का, आपल्याला प्रत्येक गोष्ट पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगावी लागते तर आपल्या डोक्यात प्रकाश पडतो. अन्यथा आपल्याला या बातम्या सतत नॅरेटिव्ह ज्याला म्हणतात, तो ऐकून आपल्याही डोक्याला गंज यायला लागतो. आणि त्यामुळे ह्याची सुरुवात त्या दिवसापासून झाली होती. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, टिंगल इतकी झाली की अरे परदेशी पाहुणे इंग्रजीत बोलतात, ह्याला कसं कळणार. 5 वर्षामध्ये पहिल्या 63 देशांचे दौरे केले तेव्हा मोदींची टिंगल चालली होती, NRI प्राईम मिनिस्टर. पण एकालाही कळत नव्हतं हा माणूस परदेशी जाऊन करतो काय. लवाजमा घेऊन जात नव्हता, पण जाऊन त्या सगळ्यांना सांगत होता, तो भारत विसरा, हा भारत वेगळा आहे, हा मोदीचा भारत आहे. नेहरूंचा भारत विसरा, इंदिराजींपासून मनमोहन सिंग पर्यंतचा भारत विसरा, हा मोदीचा भारत आहे. आणि हे मित्रांनो, मी 2014 साली जे पुस्तक लिहिलं होतं मोदीच का, त्याच्यात मी हे सांगितलं होतं की या माणसाने गुजरात बदलला म्हणजे नेमकं काय झालंय अनेकांच्या लक्षात आलं नाही. 2001 पर्यंत जो गांधीचा गुजरात होता तो 2014 पर्यंत मोदीनं गुजरात झाला. तो माणूस जर पंतप्रधान झाला तर तो मोदीचा भारत घडवणार, त्याला विश्वगुरू म्हणतात. आणि कुठपर्यंत आलोय बघा, त्या कॅनडाच्या नाकावर पाय दिलाय, रक्त बंबाळ झालंय नाक, पण अमेरिका, इंग्लंड वगैरे सुद्धा कॅनडाच्या बाजूने बोलत नाहीत. तेव्हा मी गुरु झालोय, ही काय सकाळी 9ची पत्रकार परिषद घेत नाहीत मोदी. मोदींच्या बोलण्यातून, कृतीतून अनेक गोष्टी दिसत असतात, संकेत कळत असतात. ते जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कळतं. तो ज्या दिवशी, मी तुम्हाला फार तपशील सांगणार नाही की सुरक्षेच्या दृष्टीने गडबडीचे असतात, पण आत्ता G20ला आलेला तो ट्रुडो होता, तो नंतर गेल्यावर बोलला सगळं. इथे असताना बोलायची हिंमत नव्हती, परत गेला
अहो त्याचं एकट्याच विमान कसं बिघडलो? 2 दिवस बोंबलत बसलो होतं इथे. त्याचं पंतप्रधानाचं कॅनडाच्या विमान हे इथेच बिघडलं होतं. आणि परत गेल्यावर त्याने तक्रार केली. त्याची तक्रार संपूर्ण खोटी नाहीये मित्रांनो, संपूर्ण खोटी नाहीये. कारण ज्या दिवशी तो परत गेला आणि त्याने सांगितलं की असं तो कोण हरदीप निज्जर त्याचं नाव, त्याच्या हत्येवरचा आरोप त्याने आपल्यावर केला. तो आरोप मला खोटा अजिबात वाटत नाही. फक्त मी तुम्हाला नावं इथे काही सांगणार नाही. पण तो निज्जरची हत्या ज्या दिवशी अज्ञातांकडून झाली त्याच्या आसपास मोदी न्यूयॉर्कमध्ये होते. हे आपोआप घडलं असं वाटतं तुम्हाला? पुरावा नाही मिळणार, पुरावा नाही मिळणार. पण मला आठवतं की त्या दिवशी माझ्या एका जवळच्या मित्राने अजित डोवलना फोन केला होता. आणि मी त्याला म्हणालो, गधडे तू फोन करतोय सो माणूस कुठे आहे तुला माहिती आहे? तो म्हणला कुठे आहे? म्हणलो तो न्यूयॉर्कमध्ये. मोदींबरोबर डोवाल सुद्धा अमेरिकेत होते. त्या दिवशी हे घडले 18 जून 2023. हा पुरावा नाही मिळणार. अरे पुरावा न मिळणं हेच तर सगळ्यात मोठं पॉलिटिक्स असतं. शहीद हफीज त्यांनी पाठवलेले गतपती, आणि मित्रांनो 1-2 नाही, 2 माणसं मारली त्यांनी. ट्रुडोने म्हटल्याच्या 3ऱ्या दिवशी आणखीन एक सुखा सिंग म्हणून मारला गेला. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 7 मारली गेलीत. धागादोरा मिळत नाही, अज्ञात. अजूनही करोना असल्यासारखे मास्क लावलेले जाऊन मारतात आणि पत्ता लागत नाही. याचा अर्थ माणूस मित्रांनो लक्षात घ्या. मला आठवतं 2014ला माझा अंदाज खरा ठरला. मोदींनी बहुमत आणलं. त्या पुस्तकाचा एक किस्सा तुम्हाला सांगितला पाहिजे. मी मुळात ती पुण्यनगरीमध्ये लिहिलेली लेखमाला होती की भाजपने मोदींना नेतृत्व द्यावं, मोदी भाजपला सत्तेत आणतील, आणि नुसतं सत्तेत आणतील असं नाही तर मोदी भाजपला बहुमत मिळवून सत्तेवर येतील. आणि तुम्हाला गंमत वाटेल, मी नावं सांगत नाही, पण पुस्तकाच्या प्रकाशनाला महाराष्ट्रातले भाजपचे 2 मोठे नेते हजर होते. चहा पिताना म्हणाले, आमच्या पक्षाला गॅरंटी नाही, तुम्ही कुठून गॅरंटी देता? म्हटलं हे माझं पॉलिटिकल असेसमेंट आहे, मी चुकेन कदाचित, पण हे माझं असेसमेंट आहे. आणि ते खरं ठरलं, ते खरं ठरलं. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की त्या दिवशी त्या माणसाने मोजणीच्या दिवशी, आपल्या शपथविधीच्या दिवशी डिक्लेअर केलं होतं. आणि त्यानंतर मला माझ्या काही पुरोगामी मित्रांनी विचारलं की ठीक आहे तुझा अंदाज बरोबर आला, पण पुढे काय? पुढे काय? म्हटलं आता तो जगाचा बाप बनून बसेल, विल बी वर्ल्ड लीडर. हे मी मे 2014 मध्ये सांगितलं होतं. मी 2014 मध्ये सांगितलं होतं. कारण हा माणूस टार्गेटेड आहे. मोदी हा माणूस टार्गेटेड आहे. त्याला माहिती आपण कुठे जायचंय. तो चाचपडत बसलेला नाही, त्याने मोहब्बतचं दुकान काढलेलं नाही. आणि तुम्ही कितीही विचलित करा, माणूस 1 सेकंद विचलित होत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या. आणि बाकीच्यांचे अंदाज चुकण्याचं एकमेव कारण असं मित्रांनो की त्यांना मोदी समजलेला नाही आणि मोदी समजून घ्यायचा नाही. मोदींना हरवायचं असेल तर मोदी समजून घ्यावा लागेल. या लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की ते समजून घेत नाही. माझा एक चांगला पुरोगामी मित्र आहे आणि तो असा तावातावात बोलत होता. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला म्हटलं बघ तुला समजणार नाही. तो म्हणाला का समजणार नाही? म्हटलं तुला बैलाचं दूध काढायचे, माझ्या माहितीप्रमाणे बैल दूध देत नाही. तेव्हा बैल बुद्धी म्हणजे काय हे तुला कळेल. म्हटलं मी तुला सांगतोय मोदीला हरवा. मोदी अजिंक्य नाही, अमरपट्टा घेऊन आलेला माणूस नाही. पण त्याला हरवायचं तर त्याला समजून घ्यावं लागतं. त्याचे स्ट्रॉंग पॉइंट कुठे आहेत, त्याचे वीक पॉइंट कुठचे आहेत. तुम्ही त्याच्या स्ट्रॉंग पॉइंटवर हल्ला केलात तर तुमचा कपाळ मोक्ष होईल, त्याचा नाही होणार. हा पण त्याच्या वीक पॉइंटवर हल्ला करा. पण तुम्हाला वीक पॉइंट शोधायचेच नाहीत, कारण तुम्ही म्हणता मोदीच वीक आहे, त्यामुळे त्याचे वीक पॉइंट तुम्हाला कळणार नाही.
इथे मोदी जिंकतो. त्यांनी आता जर सांगितलं की 2024, मित्रांनो 2024ला काय होईल हे 22 का 24 मार्च, मला तारीख आठवत नाही, 2020ला माझ्या एका समाजवादी मित्राने सांगितलं होतं की मोदींनी 2024ची निवडणूक आजच जिंकले. हे एका समाजवादी मित्राने लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं. लॉकडाऊन लागण्याच्या आधी सांगितलं. आणि कारण काय होतं? कारण होतं लॉकडाऊनच्या 2 दिवस आधी लागलेला जनता कर्फ्यू. त्या दिवशी ज्या पद्धतीत जनतेने प्रतिसाद दिला, तेव्हा तो समाजवादी मित्र म्हणाला, त्याने फेसबुकवर पोस्ट टाकली होती, तो म्हणाला मोदीने 2024 आजच जिंकले. कारण ज्या पद्धतीत त्यांनी इन्व्हॉल्व करून घेतलं लोकांना. त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला तेव्हा लोकांना असं वाटलं आपण लॉकडाऊन यशस्वी करू शकतो. हे लादणं वेगळं असतं आणि लोकांना त्यात ओढून आपलं कर्तव्य म्हणून करायला लावणं, हा माणूस गुरु असतो. जेव्हा विश्वगुरु हा शब्द आपण वापरतो, मित्रांनो, गुरु असतो ना, तो बापासारखा असतो, आईसारखा असतो. माझं नातवंड आहे, हे नातवंड आहे, मुलं माझी किंवा माझे भाचे पुतणे सगळे, हे सगळे मी एकही चापटी न मारता मला ऐकणार आहे. आणि आई बापांचं ऐकायचं नाही, त्यांना गंमत वाटायची. तर मी त्यांना एक सांगतो की मी त्यांच्या सायकोलॉजी शिकवतो मुलांच्या, आणि जे मला पाहिजे ते करतात, पण ते त्यांना पाहिजे म्हणून करतात. म्हणजे त्यांच्यावर मी अशी परिस्थिती आणतो की मला पाहिजे ते त्यांनी करावं. हीच गोष्ट मोदी आपल्या देशाशी आणि जगाशी खेळत आहेत. आणि नेता, मी नेहमी सांगतो, नेता कोण असतो? लोकांना आवडेल त्याच्या मागे फरफटत जाईल तो नेता नसतो. जो नावडता विषय सुद्धा लोकांच्या गळी मारून त्यांच्याकडून करून घेतो. नोटबंदी उगाच यशस्वी झाली नाही. त्या कुठचा लॅटिन अमेरिकेतला देश मला आठवत नाही, तिथे पण नोटबंदी आपल्या पाठोपाठ झाली. दंगली उसळल्याने नोटबंदी मागे घेतली, आपल्याकडे यशस्वी झाली. ह्याचा कारण मोदी हा असा नेता आहे की तुमच्या भल्यासाठी तुम्हाला न आवडणारा निर्णय सुद्धा तुमच्या गळी मारतो. कौतुक खूप चाललंय, गॅस सिलेंडर दिले. मोदींनी खिशातून पैसे काढून नाही दिले. 2.25 कोटी लोकांनी सबसिडी सोडली, त्यातून त्या लोकांना गॅस दिला. कोणीतरी मागत असतो तर देणाराही असावा लागतो. समाजाच्या एका घटकाला द्यायला लावलं, त्यांनी दिलं, ते दुसऱ्या घटकापर्यंत पोहोचवलं. याला गुरु म्हणतात मित्र, याला गुरु म्हणतात. आणि जगाला दाखवतोय. मी तुम्हाला आज एक प्रेडिक्ट करून सांगतो की जर लवकरच व्हीटो पॉवर तुम्हाला मिळाली नाही ना, तर आहे तो राष्ट्रसंघ डबघाईला जाईल. दुसरा राष्ट्रसंघ पण मोदी निर्माण करतील. मोदी दुसरा राष्ट्रसंघ निर्माण करतील आणि त्या राष्ट्रसंघाचं प्रमुखपद भारताकडे असेल. म्हणून अमिताभ बच्चन म्हणालो, भाऊ, म्हणजे हे जे आहे ना, घरात घुसून दार बंद करून आणि पुन्हा हे सगळं होतं. म्हणूनच भाऊनी एक मुद्दा सांगितलाय आणि त्याला थोडस पुढे नेतो. एक विषय मोदी असे घडवून आणतात, म्हणून आपण विश्वगुरुत्वाकडची वाटचाल करतो. मी मोदी 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 हा शब्द वापरतो ना सारखं, म्हणजे मला कसलाही संकोच नाही आहे हे सांगायला की जो पंतप्रधान देशाला परमवैभवाकडे नेतो आहे, त्या पंतप्रधानाचं कौतुक करताना मोदी गोदी म्हणला तरी हरकत नाही. कारण ज्यांनी चांगलं केलंय त्यांना चांगलं म्हणण्याची सवय कधीतरी देशामध्ये असायला हवी. मुद्दा येतो नोटाबंदी नंतर आलेल्या UPIचा. आणि UPI ट्रान्झॅक्शनला सुरुवात करावी म्हटल्यावर देशाचे एक माजी अर्थमंत्री म्हणाले होते की या देशातला मोठा वर्ग लुंगीवर वावरतो. तेही लुंगीवालेच होते, P. चिदंबरम. आणि ते कुठून आम्ही हे UPI वाला घेऊन फिरणार, कुठं कुठं काय काय करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. आणि आज कांदा बटाटा घेणारा, भाजीवाला भाजी विकणारा कुठून UPI पेमेंट घेणार आहे असं P. चिदंबरम म्हणाले होते. आज
UPI स्कॅनर कोड गाड्यावर घेऊन फिरणारे भाजीवालेच आहेत आणि त्यांना UPIनीच पेमेंट होतं. जगभरात सर्वाधिक UPI पेमेंट करणारा देश भारत झाला आहे आणि प्रेमाच्या शहरात पॅरिसमध्ये त्या टॉवरवर जाण्यासाठी UPI पेमेंटचा मार्ग आता फ्रान्स या देशानं स्वीकारला आहे. हे भारताची विश्वगुरु होण्याकडची वाटचाल आहे. प्रभाकरराव, हे सगळं होतंय, आपण ते मांडतोय, लोकांना वाटतंय की आपण नरेटिव्ह सेटिंग करतोय या सगळ्या विषयाची. ऍक्च्युअली ही नरेटिव्ह सेटिंग काय असते हो? कशी असते ही नरेटिव्ह सेटिंग? भाऊ नेहमी हिंदी सिनेमातल्या गाण्यांचा उदाहरणं देतात, गाण्यांची उदाहरणं देतात. ह्या विषयाला जर कुठलं गाणं साजेसं असेल तर ते आहे जो तुमको हो पसंत वही बात करेंगे. आता इथे बऱ्यापैकी उजव्या विचारांची मंडळी बसली आहेत, काही भाजपचे कार्यकर्तेही असतील. तर ह्या मंडळींना काय आहे की मोदींची प्रशंसा, 24लाही मोदी 24लाही भाजप हे बोललं की आवडणार आहे, बरं वाटतंय. पण कसं आहे की एका बाजूला असं हे सुखावणारं किंवा थोडंसं महिमामंडन करणारं बोलणं हे ऍक्च्युअली आभासी आहे, भासमान आहे. दुसऱ्या बाजूला एक ब्रह्मराक्षस आहे नरेटिव्ह सेटिंगचा, डावी विचारसरणी आणि त्याला पोसत आलेली मागचे 6 दशकं 60-70 वर्ष जी काँग्रेसी इकोसिस्टीम आहे ती या राष्ट्रीय विचारांच्या आमच्यासारख्या तुटपुंज्या फाटक्या जे काही बोलबांड लोक आहेत, आमच्या नरेटिव्ह सेटिंगपेक्षा फार मोठी शक्ती तिकडे आहे. त्यांना तोंड देणं हे मागच्या 10 वर्षात जे सुरू आहे. आणि मग त्याला असं कोण जो बोलतो त्याला गोदी मीडिया, चाटुकार, अंधभक्त अशी नावं दिली जातात. ह्या सगळ्या पदव्या आमच्याही पुढे मागे लावलेल्या असतात. आमच्या व्हिडिओ खालच्या कमेंट जर तुम्ही वाचल्या तर त्यात तुम्हाला सगळं वाचता येईल हे सगळं. पण नरेटिव्ह सेटिंगचा जो प्रकार जो आहे ना तो नवीन नाहीये, वर्षानुवर्ष अगदी इतिहासकालीन आहे. इतिहासातही नरेटिव्ह सेटिंग होत होतं. हे नरेटिव्ह सेटिंग ज्या पद्धतीनं सुरू आहे, आता कालचीच गोष्ट घ्या, बऱ्यापैकी लोक आता आयफोन वापरतात. आयफोन वापरणाऱ्यांना काही निवडक मंडळींना एक मेसेज आला, अलर्ट मेसेज, स्टेट स्पॉन्सर्ड हॅकिंग झाली आहे त्यांच्या फोनची, अटॅक झालाय. आता ही मंडळी कोण? ती महुआ मोइत्रा, शशी थरूर, अखिलेश यादव, सगळी तिकडची मोहब्बत की दुकानवाली, खुद्द राहुल गांधीने काल प्रेस कॉन्फरन्स घेतली. कशासाठी? जे आयफोन वापरतात तिथे बसलेली मंडळी आहेत. तर आम्ही मागचे 8-10 वर्ष मी पण आयफोन वापरतो. कुठेही फेसबुक असो किंवा इतर कुठलं तुमचं ॲप असो, त्याच्यावर एक छोटासा हल्ला झाला, कोणी लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तरी तो जो ॲपल ID आहे त्याच्यावरती मेसेज येतो की कोणीतरी तुमच्या अकाउंटवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करते. हा त्यांची एक सिक्युरिटी सिस्टीम आहे. त्या सिक्युरिटी सिस्टीमचं ते बाय डिफॉल्ट तो मेसेज येतच असतो. हा मेसेज आलाय तो त्यांनी स्टेट स्पॉन्सर्ड अटॅक झालाय असा जो मेसेज आलाय, तो मेसेज ॲपलने पाठवलेला नाही. पण काल राहुल गांधीने ज्या पद्धतीनं जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे आकांडतांडव केलं, त्याला जो मेल आला होता तो असा A3 पेपर, A3 म्हणजे आपल्या टॅब्लॉइड साईजच्या पेपरचा जी साईज असते त्या पेपरवर प्रिंट काढून तो त्या पत्रकार परिषदेत दाखवत होता की बघा मोदी किंवा हे जे सरकार आहे ते कशा पद्धतीनं आमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घालतंय. आज तुमच्या आयफोन सारख्या कडक सिक्युरिटी असलेल्या एका डिव्हाइसमध्ये हे घुसायला लागलेत, स्नूपिंग करायला लागलेत, तर जे अँड्रॉइड वापरतात त्यांचं काय होणार? आणि हेच नरेटिव्ह थोड्या वेळाने रवीश कुमारने त्याच्या यूट्यूब चॅनलवर येऊन सेट केलं. आईफोन को कोई क्रैक नहीं कर सकता तो अँड्रॉइड वालों का क्या होगा? कारण त्याचं असं आहे की अँड्रॉइड वापरणारे बहुसंख्य आहेत भारतात
म्हणजे जनतेमध्ये अशा पद्धतीनं एक प्रकारची दहशत, एक प्रकारचा गैरसमज पसरवून त्यांना विचलित करणं, या सरकारबद्दल एक प्रकारचं असं घातक नरेटिव्ह सेट करणं, हे काम कालपासून सुरू होतं. आता त्यावर बोलणाऱ्या पत्रकारांनी म्हणजे आमच्यासारख्या गोदी मीडियावाल्यांनी त्याला उत्तरं दिलेली आहेत आणि शास्त्रशुद्ध उत्तरं दिलेली आहेत. जो मेसेज आलाय ॲपलकडून, तो ॲपलकडून आलेला मेसेज नाही. तो ॲक्सेस नाऊ या एजन्सीने पाठवलेला मेसेज आहे. ॲक्सेस नाऊ हे ॲपलसाठी काम करते. आता ॲक्सेस नाऊचे जे कर्मचारी आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांची जर नावं ऐकली तुम्ही तर हे नरेटिव्ह कसं सेट होतं ते बघा. सीताराम येचुरी डाव्या विचारांचे धुरीण आहेत, आपल्याला माहिती आहे. या सीताराम येचुरींची पत्नी सीमा चिस्ती येचुरी, चिस्ती हे नाव जबरदस्त, मी मुद्दाम त्याच्यावरती जोर दिलाय. सीमा चिस्ती येचुरी या त्या ॲक्सेस नावच्या सर्वेसर्वा आहेत आणि त्या एजन्सीकडून हा मेसेज आलाय. याचा अर्थ काय? क्लिअर कट नरेटिव्ह सेटिंग. सामान्य माणसांमध्ये घबराट, ज्यांच्या हातात आयफोन आहे, 1.5 लाखाचा आयफोन घेऊन बसलेत लोक, कारण सिक्युरिटी टाईट आहे आयफोनची, बरेच फीचर्स आहेत. ज्यांना ते कळतं आयफोन हा निव्वळ बडेजाव करण्याचा, श्रीमंती दाखवण्याचा एक तो भपका नाहीये, तर त्याचे काही फायदेही आहेत. आणि ऑलमोस्ट सगळे राजकारणी वगैरे आयफोन वापरू लागलेत आता. फेस टाईमवरून ज्या गोष्टी करता येतात, ज्या राजकारणात कॉल रेकॉर्डिंगमध्ये सापडले जाऊ शकतात, पकडले जाऊ शकतात, तर फेस टाईम कॉलिंगवरून ते टाळता येतं. म्हणून आयफोनचा वापर वाढलाय राजकारण्यांमध्ये. आता या राजकारण्यांना जर आयफोन सिक्युअर्ड नाही असं सांगायची वेळ येते, हे काय 5-6 लोकांची जी नावं आज प्रसिद्ध झालीत, आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं रवीश कुमार सारख्या या लिब्रांडू पत्रकारांनी जो नरेटिव्ह सेटिंगचा जो धडाका लावलाय कालपासून, त्याला अजून तसं चोख उत्तर दिलं गेलेलं नाही. हे मी जे काही थोडंसं खोदकाम केलं त्यातून मला हे ॲक्सेस नाऊ जी कंपनी आहे ती सापडली. अजून खोदकाम केल्यानंतर कळलं की याची सर्वेसर्वा जी आहे ती सीमा चिस्ती येचुरी. सगळं चित्र स्पष्ट झालं. मी समजून गेलो की मी ॲपल वापरतो, मला घाबरायचं कारण नाही. हे नरेटिव्ह सेटिंग आहे आणि आपण त्यात अजूनही मागासलेले आहोत, आपण कमी पडतोय. बघा, म्हणजे थोडस जर लक्ष दिलं तर एक गोष्ट लक्षात येईल. म्हणजे हे ऍपलचे नरेटिव्ह सेटिंग मीटिंग कशासाठी प्रभाकरने तुम्हाला सांगितलंय, मला यातला त्यांनीच उपस्थित केलेला आणखी एक मुद्दा प्रकर्षाने सांगायचा आहे. भाऊ तोरसेकर 6.5 लाख. नका वाजवू टाळ्या, नका वाजवू. पुढचं सांगतो. प्रभाकर सूर्यवंशी 4.35, 6-4-10, वरचे झाले 11 पकडा. अंजू पंकज 4.25, सुशील कुलकर्णी दोन्ही मिळून 5, म्हणजे 20 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर. आणि नाशिक मधले 800-900 माणसं वा 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 काय प्रतिसाद आहे म्हणून जमा झालेत आणि कौतुक करायला लागले. इथे बसलेले 4 यांना गुणिले 2 केलं तर डाव्या लिब्रांडूंच्या सोशल मीडिया चॅनल्सचे सबस्क्रायबर अधिक आहेत, त्याच्यापेक्षाही अधिक आहेत. म्हणजे 20 लाख, 40 लाख, 45 लाख, 50 लाख अशा स्वरूपाचे सबस्क्रायबर्स आहेत. त्याच्या पलीकडचे व्ह्यूज आहेत. हे कसं साध्य होतं? मतदान तर डाव्यांना कमी मिळत आहे आणि अजेंडा सेट करताना नरेटिव्ह तर खूप उत्तम पद्धतीनं चालतो. हे असं का होतं? तर नरेटिव्ह सेटिंगसाठी एक व्यवस्थित इकोसिस्टीम लावून ठेवलेली आहे, जी इकोसिस्टीम त्यांच्यावर भरभरून प्रेम केल्याचं दाखवते, प्रतिसाद देते आणि ते चित्र उभा करत असते. नरेटिव्ह सेटिंगचा हा भाग सुद्धा आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवायला हवा. आणि जसं येचुरीचं नाव सांगितलं ना, जैसे उन्होंने येचुरी का नाम बता दिया, वैसे आपके यहाँ भी नरेटिव सेटिंग वाला एक बड़ा आदमी है जो हर बार खांसते खांसते, जरा जाते जाते हमारे औरंगाबाद में कफ सिरप बहुत मिलते हैं, फार्मास्यूटिकल कंपनियां बहुत है यहाँ पर, एक 2-4 डजन कफ सिरप की बोतल दिल्ली ले जानी होगी आपको अरविंद केजरीवाल को देने के लिए, उन्हीं के लिए मफलर भी बहुत सारी मिल जाएगी, जरा शिमला से आप कभी आओ तो उनके लिए दे दो. मुझे बात ये पूछनी है कि
विश्वगुरु भारत होने के मार्ग में एक बहुत बड़ा बिल्ली मुझे दिख रही है जो रास्ता काटती है। ये बिल्ली नहीं, बिल्ला है। ये बागड़ बिल्ला कहां से इतने फ्री ऑफ कास्ट वाले ये पैंतरे निकालता है? कहां कैसे चलता है ये सब? देखो, वो बागड़ बिल्ला तो अभी भागा भागा फिर रहा है। मध्य प्रदेश पहुंच गया, जैसे उसको ईडी का पहला सम्मन मिला। ये वही शख्स था जो ये बोलता था कि एक बार बुलाए कि मैं 100 बार जाऊंगा, और हमेशा कहता था कि शराब घोटाला जिसके लिए वो फंस रहा है, शराब घोटाले जैसा कोई घोटाला तो हुआ ही नहीं। तो जब हुआ नहीं तो तुम डर क्यों रहे हो भाई? जाओ ना, वहां खड़े हो जाओ। और फिर हर बार ये बोलना, जैसे राहुल गांधी भी बोलता था जब उसकी सांसदी चली गई, डरो मत। उसने लगा दिया अपने ट्विटर पे एक पोस्टर सा, डरो मत। किसने कहा भाई डरो मत? तुम खुद ही डर रहे हो, तभी तो शोर मचा रहे हो। तो यही काम इस वक्त केजरीवाल कर रहा है। और उसके साथ दिक्कत क्या है कि जिस इकोसिस्टम की, जहां तक मैं समझ पाई, आप लोग नैरेटिव की बात कर, इकोसिस्टम की बात कर रहे थे, तो इकोसिस्टम तो है। जो नेशनल अगर चैनल्स हैं आप उनमें देखो तो कोई भी केजरीवाल के खिलाफ कुछ नहीं बोलता है, क्योंकि उन सबको भर भर के एड्स दिए जाते हैं। और लोगों को लगता है कि अरे वो तो कोई बोल ही नहीं रहा है, या ये मीडिया नहीं दिखा रहा, वो नहीं दिखा रहा, तो कुछ भी नहीं हुआ। और आजकल तो उसने एक नया रास्ता पकड़ा है, जब से वो RRTS वाला किस्सा हुआ था कि सुप्रीम कोर्ट में मामला पहुंचा, जो दिल्ली को उस कॉरिडोर के लिए पैसे देने थे 1100 करोड़, उन्होंने नहीं दिए थे। तो सुप्रीम कोर्ट ने कहा कि हम तुम्हारे वो जो 550 करोड़ तुमने रखे हैं ऐड के लिए, हम वो ले लेंगे अगर तुम इस कॉरिडोर के लिए पैसा नहीं दोगे। तो उसके बाद से केजरीवाल ने एक नया रास्ता अपना लिया। भगवंत मान जो CM है पंजाब का, अब आजकल आपने देखा होगा नेशनल मीडिया पर पंजाब की सरकार की बड़ी सारी एड्स आती हैं। कभी वहां पे कोई मोहल्ला क्लिनिक खुल रहा है, कभी रोजगार दिए जा रहे हैं, तो कभी खिलाड़ियों के लिए बड़ी बड़ी योजनाएं हैं। वो सिर्फ एक तरीका है मीडिया को पैसा देने का, ताकि वो अपना मुंह बंद रखें, वो कोई घोटाले केजरीवाल के उनके बारे में बात ना करें। और ये मीडिया का ही बनाया हुआ शेर है, ये जिसे कहते हैं कागजी शेर है ये। जब बहुत पहले शुरुआत की बात है, जब पुण्य प्रसून वाजपेयी ने आज तक में उसका एक इंटरव्यू किया था, तो आपको याद होगा कि जब इंटरव्यू खत्म हो गया था तो उनको रियलाइज नहीं हुआ कि रोल हो रहा है अभी कैमरा, तो कह रहे हो गया, बस इतना ही था, तो थोड़ा वो भी जोड़ देते भगत सिंह वाला। ये बातें वो कर रहे हैं पुण्य प्रसून के साथ। पुण्य कह रहे नहीं ये वाला ठीक रहेगा ना, ये वाला हिस्सा वहां लगा देंगे, तो वो हिस्सा जो था वो बाद में वायरल हो गया। तो आप सोच लीजिए कि वो इसी तरह से काम करते हैं। और आज की तारीख में उनको हर प्रॉब्लम जो है कि मैं खाना नहीं खा पा रहा हूँ, मोदी जी खाना नहीं खाने दे रहे मुझे, मैं मोहल्ला क्लिनिक बनाता हूँ, मुझे बनाने नहीं दे रहे। तो जब मोहल्ला क्लिनिक बन गए भाई, तो मोदी जी ने कहा तुमको रोका? तुम्हारा सत्येंद्र जैन जो उनका स्वास्थ्य मंत्री होता था, आज मनी लॉन्ड्रिंग के केस में अंदर है। ये वो लोग हैं जो 2011-12 में जिस किसी पर भी हाथ रख देते थे कि ये भ्रष्टाचारी है, तो दुनिया को लगता था सच में वो भ्रष्टाचारी है। ये लोग एक फाइल लेकर घुमा करते थे शीला दीक्षित के खिलाफ कि देखिए कितने सारे घोटाले हैं। और आज की तारीख में ये पूरा का पूरा कुनबा फंस गया है। मेरा तो पहला ही ये सवाल ये उससे है कि अगर शराब घोटाला नहीं हुआ है तो सबूत लेकर जाओ। अदालतें सबूतों पर चलती हैं, नैरेटिव पर नहीं चलती हैं। वो तो वहां जाकर तो ये भी कहा जाता है उनके वकीलों की तरफ से, वो जो महंगे महंगे 2 वकील रखे हैं उन्होंने, एक कपिल सिब्बल है और दूसरा अभिषेक मनु सिंह भी, पता नहीं, मुझे नहीं पता, मुझे कहना चाहिए या नहीं, वो जब भी केस मेंशन करते हैं तुरंत सुना जाता है केस। बड़ी हैरानी होती है कि वो जब भी सुप्रीम कोर्ट, चाहे वो अभी इसका मामला था, मनीष सिसोदिया का मामला था, संजय सिंह का मामला था, जैसे ही वो लोग हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट में मेंशन करते तुरंत लग जाता उनका केस की सुनवाई के लिए कल हाजिर हो जाइए। तो ये हमारे जुडिशियल सिस्टम की भी थोड़ी प्रॉब्लम्स है, लेकिन ये है कि वो नैरेटिव सेट करते हैं। अब वो रोगा रहे हैं। आज की तारीख में वो क्यों नहीं गए ईडी के पास? सिर्फ इसलिए नहीं गए क्योंकि उन्हें लगा कि अगर मैं चला जाऊंगा तो मैं तो अंदर ही हो जाऊंगा, तो 45 करोड़ के शीश महल का क्या होगा? वहां तो इतने महंगे महंगे मैंने पर्दे लगा रखे हैं, इतने बड़े बड़े चीजें लगा रखी, तो उनका क्या होगा? तो वो डर के मारे वहां नहीं गए हैं। और अब उन्होंने क्या किया है कि मध्य प्रदेश चले गए, अब उनको एक बार और सम्मान मिलेगा, फिर रोएंगे गाएंगे मोदी सरकार पर, फिर ठीकरा फोड़ेंगे। और इस दरमियान उनका जितना इकोसिस्टम सोशल मीडिया पर भी है, वो सब के सब एक सुर में कह रहे हैं कि ये इलीगल सम्मान भेजा गया है, पॉलिटिकली मोटिवेटेड है। सम्मान तो सम्मान होता है, और आपने घोटाला किया, जब आपके पास वो आंच पहुंच रही तो आपको लग रहा है इलीगल है। आपने मनीष सिसोदिया के मामले में तो उसको इलीगल नहीं कहा था, आपने संजय सिंह के मामले में नहीं कहा था, लेकिन ऐसा क्या होगा कि जब आंच आप तक पहुंच रही है तो आपको लग रहा है कि ये इलीगल है।
और ये इलीगल है, पॉलिटिकली मोटिवेटेड है, ये जो नैरेटिव है ये अब उनका जो मीडिया है वो सेट करना शुरू कर चुका है। और यही इकोसिस्टम सबसे ज्यादा खतरनाक है। हम लोगों का, हम अगर हम 4-5 हैं या 10-12 और भी होंगे, मैं शायद समझ पा रही थी रवीश के मामले में कि एक दिन में रवीश के जो सब्सक्राइबर्स थे 15 लाख हो गए थे एक दिन में, 24 घंटे के अंदर, जब उसने एनडीटीवी छोड़ा था। तो उनका, मुझे लगता है कि इकोसिस्टम बहुत स्ट्रांग है। वो लोग, हम उनका इकोसिस्टम स्ट्रांग क्यों, वो हम सबको बताने की जरूरत नहीं। एक जमात है जो उनके साथ रहते हैं, वो जहां पर वो मोदी को गाली निकालेंगे वहां पर वो तुरंत उनके वीडियोस एकदम से ऊपर चले जाते हैं। मैं तो आज तक समझ नहीं पाई कि कैसे एक घंटे के अंदर वो लाखों में होते हैं। हमारे तो सबको मिला जुला कर महीने के आखिर में शायद कुछ लाखों में पहुंचते हैं। तो वो इकोसिस्टम, वो जो नैरेटिव सेट करता है, उससे हम लोग फाइट कर रहे हैं। तो मुझे लगता है कि हमारा भी एक ऐसा इकोसिस्टम होना चाहिए जिसमें हम भी नैरेटिव सेट करें ना। हम क्यों, मुझे नहीं लगता कि ये वो लड़ाई है जहां पर हम तटस्थ रहते हैं कि कहते हैं ना बैलेंस चले। क्यों बैलेंस चले? अगर हमें गोदी मीडिया कहते हैं तो ठीक है ना, मैं तो तैयार हूं सरेआम, हाँ मैं गोदी मीडिया हूं। मुझे लगता है कि मेरा देश प्रधानमंत्री मोदी के हाथ में सुरक्षित है तो मुझे कबूल है। मैं देश की बात कर रही हूँ, मुझे अपने घर के लिए नहीं चाहिए। मुझे ये नहीं चाहिए कि आलू महंगे हो गए, प्याज महंगा हो गया या डीजल महंगा हो गया। आप सोचिए क्यों महंगा हो रहा है ये सब कुछ, क्योंकि कहीं लग रहा है ना। आप अगर अपना इंफ्रास्ट्रक्चर देखें, वो इंफ्रास्ट्रक्चर जो कभी भी नहीं बढ़ाया गया यूपीए सरकार की तरफ से, कांग्रेस की तरफ से। आप अगर नॉर्थ ईस्ट की पूरी बेल्ट देखें, आप लेह लद्दाख देखें, वहां जाकर देखिए आज कैसा इंफ्रास्ट्रक्चर बॉर्डर के साथ बन रहा है, जिसमें दर्द किसको हो रही है? राहुल गांधी को, क्योंकि जो 2008 में एमओयू साइन किया था, पता नहीं क्या साइन किया था, उनके सुर में सुर मिलाने का। तो ये सब चीजें, इंफ्रास्ट्रक्चर जिस रफ्तार से बन रहा है, पीएम मोदी बाहर जाते हैं, लोग कहते क्या करने जा रहे हैं वहां पे। अब देखो ना कैसे जा रहे हैं लोग, छोटे छोटे कंट्रीज, पता है जिनके दादागिरी चलती थी अमेरिका की, वो लोग कैसे नतमस्तक हो जाते हैं पीएम मोदी के सामने। अब देखिए कैसे वो पैरागुआ के किसके वो प्राइम मिनिस्टर थे, पापुआ दी गिनी, जो कैसे पैरों में झुक गए थे, मतलब जिनको चरण स्पर्श कर रहे थे। तो यही विश्व गुरु के लक्षण है। यहीं से सब पता चलता है कि वो जब छोटे छोटे देश आपके साथ आ जाते हैं ना, और भारत की नीति कोई विस्तारवादी नहीं है, हमें किसी पे कब्जा भी नहीं करना है। चाइना की तो विस्तारवादी है, किसी के साथ डील करता है तो अगर तुम लोन दे दिया, मैंने आधा पाकिस्तान तो इसीलिए अपने कब्जे में करके बैठा है चाइना, क्योंकि उनको लगता है हम ये कब्जा कर लेंगे। तुम इतने हाई रेट पर उनको, इंटरेस्ट रेट पे उनको लोन दे दिया जाता है, बाद में वो लोन चुकता नहीं करते तो कब्जा हो जाता है। श्रीलंका में भी यही किया, अभी नेपाल में भी कुछ कुछ ऐसा हो रहा है। तो भारत की ऐसी नीति नहीं है, भारत सबको साथ लेकर चलता है। वसुधैव कुटुंबकम अगर भारत कहता है तो उस पर अमल करता है। और इसी से मुझे लगता है कि पीएम मोदी देश को एक ऐसी दिशा में आगे ले जा रहे हैं जिसके बारे में कोई कल्पना नहीं कर सकता। और जो कल्पना नहीं कर सकते थे, सबसे ज्यादा पेट में दर्द इस वक्त उन्हीं के हो रही है। और इसीलिए हम लोगों को ऐसा सिस्टम बनाना है, इस तरह से आगे चलना है कि जितने लोग यहाँ बैठे हैं ये बाहर जाकर इतने ही और लोगों को अपने साथ जोड़े। हम जितनी बातें करते हैं, अगर मुझे लगता है मेरा एक वीडियो 10 लोगों ने देखा, उनको लगा कि हाँ इसमें ये सही बात हो रही है, वो शायद 10 को और जोड़ेंगे, 10 से और 10 जोड़ेंगे, 20, 30, 40, 50, ऐसी ही बात चलेगी तो 2024 हमारे लिए कोई मुश्किल नहीं होगा। मी 1 मिनिट मध्ये बोलतो, मला 2 गाणी आठवली। केजरीवाल अब कहता होगा 500 आने लगे जरा जरा, वो इसलिए डरा हुआ है। तो और दूसरी बात है, सैया झूठों का बड़ा सरताज निकला। मुझे बिल्कुल उसको देखता हूँ तो वो ध्यान में आता है गाना कि ये सबसे कट्टर ईमानदार जो है तो वो होता है। और दूसरी बात एक मैं बोलता हूँ कि नैरेटिव से डरने की जरूरत नहीं है। देखो, जब 1925 में आरएसएस की स्थापना हेडगेवार जी ने की थी, तब उन्होंने ये दिन दिमाग में सोचा था, तो आहिस्ते आहिस्ते वहां पहुंचते। तो नैरेटिव चलाने वाले अब डूब रहे। अच्छा, ये 14 लाख, उनको 15 लाख इनके सब्सक्रिप्शन एक दिन में हो गए, वो सब बोगस है। वो टेक्निकली होती है, मुझे भी मालूम है, क्योंकि मेरी बच्ची है, मेरे बेटी है, या ये लोग इसमें है। वो आप इतना पैसा दो तो आपको एक दिन में 1 लाख सब्सक्रिप्शन दे देते, वो सब चलता है। तो उस पर मत जाओ। उसका इफेक्ट क्या हो रहा है देखो, उसका इफेक्ट क्या है। वैसे तो हमारे उद्धव ठाकरे की गवर्नमेंट थी, उन्होंने पूरे माइग्रेंट वर्कर्स थे, उनके लिए 32 करोड़ की खिचड़ी दे दी थी। किसके पेट में गई किसको पता नहीं।
तो ऐसी खिचड़ी अगर सब्सक्राइब होने में हो रही तो होने दो उसको, कोई अगर उनको भी अगर डर है आज कि भाई हमको भी यानी यूट्यूबर्स को अगर ये ब्लेम करने लगे, उसका मतलब सब सोचो कि हम सही जा रहे, हम कम हो गए, कोई बात नहीं, देर से पहुंचेंगे लेकिन वहां पहुंचेंगे। और किस्मत की बात है, हमको जो जैसा लीडर चाहिए वो मिल गए, तो उसमें खुश रहना चाहिए। बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटी विनंती आहे, एसी एक तर बंद करा किंवा एक शॉल बिल आणून द्या, जरा बरं पडेल, कारण खूप गार वारा येत आहे. म्हणजे बंद होत नसेल तर शाल बरी आपली, मग शालीतून बोलता येतं. डरो मत, डरो मत. हो, डरो मत म्हणतायत, मला त्या डरो मत वरच जायचं होतं. ह्या निर्भय बाणो नाही, निर्भय बनो, काय ते असं पटकन ना चुकतं बोलता बोलता. काही निर्भय बनो म्हणत महाराष्ट्रभरात फिरतायत आणि हम डरेंगे नहीं, हम डरेंगे नहीं, हम डरेंगे नहीं असं म्हणतात. राहुल गांधी जेव्हा जेव्हा भाषण करतात तेव्हा आम्ही घाबरणार नाही, आम्ही घाबरणार नाही असंच म्हणत असतात. असं घाबरणार नाही म्हणणाऱ्यांची संख्या वाढायला लागली आहे. म्हणजे आपके केजरीवाल भी यही बातें करते हैं, डरेंगे नहीं, कितनी भी समझ भेज दो, चाहे किसी को जेल में डाल दो, 2-2, 3-3 नेते गेले तुरुंगात, पण डरेंगे नहीं हे सगळं म्हटलं जातं. न घाबरणारी ही माणसं घाबरणार नाही हे वेगळ्याच टेन्शन मध्ये सांगतात. भाऊ, मला एक कळत नाहीये, हा टेन्शनचा प्रकार, न घाबरलं सांगण्याचा प्रकार नेमका आहे काय? तो मेहमूदचा एक सिनेमा आला होता पडोसन म्हणून. तो त्या सुनील दत्तला धमकावतो, तो बोला मागे आगे मत आना, आणि हा मागे मागे जातोय आणि त्याला सांगतो आगे मत आना, बोला आगे मत आना, असं 3-4दा म्हणतो. तुम आगे आएगा हम पीछे जाएगा. तो मेहमूद डोळ्यासमोर आणा, मग राहुल गांधी काय म्हणतात ते तुम्हाला समजू शकतो. मी राहुल गांधींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. काय माहिती का मित्रांनो, आम्ही ज्यावेळेला अगदी मी 65 मध्ये SSC झालो तेव्हा 11वीची परीक्षा असायची, नंतर 75 नंतर 10+2 आलं. तर त्या आमच्या वेळेला एक गंमत असायची की मार्चच्या परीक्षा असायच्या आणि त्याच्यात तुम्ही नापास झालात तर शाळा बंद व्हायची, कारण 11वी झाली. आता तुम्ही नापास झाला तर बोर्डात नापास झाले, वर्गात खालच्या बसायची सोय नाही. मग घरचे सांगायचे आता अभ्यास कर, पुढच्या वर्षी पास व्हायचे. पोरं उडणटप्पूपणा करायचे. काय मार्च मध्ये अजून 12 महिने काय 8 महिने आहेत, होत 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 शेवटचे 2 महिने उरायचे. मग रात्र जागून अभ्यास करायचं आणि परत एकदा नापास व्हायचं. हे जर तुम्ही समजून घेतलं ना तर राहुल गांधी चटकन समजू शकतो. 19 मध्ये नाही 19 में फेल हो गए, राजीनामा देऊन टाकला. पुढे काय केलं, मग झाला आजीकडे जाऊन कुशीत, थंडी लागते म्हणून आजीच्या कुशीत जाऊन बसले, आणखीन कुठे गेले. आता त्यानं प्रशांत किशोर जो रणनीतिकार मानला जातो त्याने परवा फार सुंदर हे समजावलं. तो म्हणाला जे आता तुम्ही केलं काय इंडिया वगैरे काय जे करताय ते 1 वर्ष आधी का नाही केलं. साधी गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे की 24 मध्ये परत एकदा लोकसभा निवडणुका येणार आहेत. आपण एकत्र आलो तर मोदींना हरवता येईल. व हे 1 वर्ष आधी का नाही सुरू केलं. तुम्ही वर 4 टाळकी एकत्र आलात म्हणून खाली काही होत नाही ना. खाली पिढीजात जी खालच्या कार्यकर्त्यांची मारामारी असते ती एकत्र येऊन दिलजमाई होऊन काम करायला वेळ लागतो ना. इतकं सुंदर त्याने सांगितलं प्रशांत किशोरने, पण मुलाखत घेणारे जे अँकर होते त्यांच्या डोक्यातच शिरत नव्हता काय म्हणतो ते, कारण त्याला ऐकायचंच नव्हतं. तुम्ही सांग तू मोदी पडणार की नाही सांग बस. आता तुम्हाला खुश करायसाठी तो पडणार म्हणाला म्हणून नाही पडणार ना. मोदी असा पडणार नाही मित्रांनो. कारण मोदी किंवा अमित शहा आपल्या मराठीत म्हणतात ना, मेलेलं कोंबडा आगीला भीत नाही.
तुमचं युपीए सरकार होतं आणि त्याच्यात त्यांनी 12 वर्ष घालवली, 12 नाही सॉरी 10 वर्ष घालवली युपीए सरकारला. तुम्ही ज्या ज्या प्रकारे केंद्राच्या सत्तेचा वापर करून त्रास देता येईल, सुप्रीम कोर्टाकडून 3 SIT नेमल्या गेल्या गुजरात दंगलीसाठी, तरीही काही मिळालं नाही. मोदी जाऊन समोर गेला ना, अमित शहा 3.5 महिने आत होते, 2 वर्ष तडीपार होते, हे सगळं सोसलंय. त्यामुळे त्यांना त्या बाजूची ताकद किती असते, या बाजूची दोन्ही माहिती आहेत. हे पलीकडच्या बाजूला कधी नव्हतेच ना, विरोधात कधी नव्हते. त्यामुळे विरोध कसा करावा हे सुद्धा ज्यांना माहित नाहीये ते मग, आणि त्याच्यात काय आरामात ते राहुल गांधी असल्यावर काय पाहिजे. म्हणून मी परवाच्या एका कार्यक्रमात सांगितलं, भाजपवाल्याने आपली टॅगलाईन बनवावं, मोदी है तो मुमकिन है. गेल्या वेळेला होतं, आता म्हणा मोदी है तो मुश्किल है, लेकिन अब राहुल गांधी है तो मुंबईना शिव्या घालायचा की शिवसेना, हा प्रॉब्लेम होता. आता तो प्रॉब्लेम सुटलाय, कारण उद्धव ठाकरे पण संघाच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध बोलतात, लगेच हे उद्धव ठाकरेच्या बाजूला आले. कारण तुम्ही अधिक द्वेष कोणाचा करता त्यानुसार तुमची आवड निवड ठरते. याला मी नावड निवड म्हणतो. पुढे उद्धव ठाकरे आवडलेत का नाही, ते भाजपला शिव्या घालतात ना, मग ते आपले आहेत. इथे कळतं की नॅरेटिव्ह सेट कसा केला जातो. नॅरेटिव्ह सेट करणं म्हणजे काय असतं, तुमच्या मनामध्ये त्या जाहिराती वगैरे बघता ना तुम्ही टीव्हीच्या, ती मुलगी कोणतरी बसली आहे, मग तिची ती हेअरस्टाईल आहे, आणि कोणतरी येतो तिला हाक मारतो, चलो लंच केली आहे, आणि तो अरे फिरसे, मग ती अशी ओढून बघते, तिच्या खांद्यावर तो डॅन्ड्रफ पडलेला असतो, मग तिला लाज वाटते. तुमच्या मनात हा अपराध गंड निर्माण केला जातो की डॅन्ड्रफ आहे, झालं उद्यापासून मी जगाला तोंड दाखवायला नालायक असं होतो. अरे हा काय प्रकार आहे सगळं. आणि त्यांनी डॅन्ड्रफ जातो असं नाही, पण ह्यांचा धंदा होतो ना, ह्यांचा धंदा होतो. तो कोण, तुझ्या घरात HDTV नाही, अरे तो फिरतोय टीव्ही डब्बा आहे, मग ती पोरं नाचतात, अंकल का टीव्ही डब्बा. मग त्या पोरांच्या घरात, तुमच्या घरातल्या मुलांच्या मनात हे करत असं, आपले आईबाप नालायक आहेत, HDTV आणत नाही. मग त्या पोरालाही माहित नसतं, आईबापांनाही माहित नसतं, पण सुरू होतं. हा जो नॅरेटिव्ह सेट करणं असतं नाही, तसं असतं. तुमच्या नकळत तुमच्या डोक्यात आयडिया घातल्या जातात. मी मुद्दाम एक उदाहरण देतो की एक मी क्लिपच बघितली होती, सिंगापूरच्या काय कुठच्या तरी एका मानसशास्त्रज्ञाचं होतं. त्यांनी समोर 4-5 माणसं बसवलेली होती, न्यायाधीश, लष्करी अधिकारी, मोठे पुढारी, डॉक्टर, आणि त्यांना त्यांनी अशा पडद्यावर 4 चेहरे ठेवले होते, आणि त्यांच्या हातात कागद दिला होता की यातली कुठली पर्सनॅलिटी तुम्हाला इन्फ्लुएन्स करते, त्या फोटो खालचा नंबर लिहा. नंतर महिलांचे 4 फोटो दाखवले, आणि ते सगळं झाल्यावर त्यांना विचारलं की तुम्ही खरोखरच तुमच्या मनाची चॉईस केलाय का, की माझ्या इन्फ्लुएन्स खाली तुम्ही नंबर लिहिलाय. ते लगेच ते आता बुद्धिजीवी असतात, त्यांना ताबडतोब राग येतो ना, राजदीप सरदेसाई तेवढं, हा आम्ही का ऑर्डिनरी माणसं आहोत का, आम्ही न्यायाधीश आहोत, आम्ही आहोत. ठीक आहे, पण मला तरी परत एकदा विचारतो, मी कुठूनही इन्फ्लुएन्स केलंय का तुम्हाला चॉईस करायला? ते नाही म्हणतात. मग म्हणतात आता ऐका सत्य, तुम्ही कोणीही तुमच्या मनाप्रमाणे चॉईस केलेलं नाही, तुम्ही सगळ्यांनी मला हवा तो चॉईस केलाय. ते चिडतात, म्हणाल चिडू नका, आत्ता दाखवतो. आणि मग ते 4ही फोटो पुरुषांचा आणि बायकांचे तो दाखवतो. ते ऍक्च्युअली 2 बायका आणि 2 पुरुषांचेच फोटो असतात, पण एका फोटोला 3 प्रकारे मांडलेला असतो, आणि एक ओरिजिनल असतो, बाई असो किंवा पुरुष असो. आणि जो ओरिजिनल असतो त्याला एकानेही चॉईस केलेला नसतो. नॅरेटिव्ह असा सेट केला जातो की इकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच, तिकडून ऐकलं तेच, मग तुम्हाला तसं वाटायला लागतं. मला अगदी 50 वर्षापूर्वीची जवळजवळ आठवण येते. 73 मध्ये मी बाबा आमटेंकडे गेलो होतो, आणि तिथे माझी एक ओळख झालेले प्राध्यापक होते, शहा म्हणून. तर ते धुळ्याचे होते. मी त्यांच्याकडे गेलो होतो, मग त्यांनी कॉलेजमध्ये नेलं होतं, आणि तेव्हा ते बॉबीचं गाणं खूप गाजत होतं. तर ते बोलता बोलता विषय निघाला, आणि मी असंच हे सांगत होतो सगळं. तर ते म्हणाले खरं माहिती, अहो त्या बॉबीचं अख्खं गाणं पाठ आहे माझं.
मी कधी पाठ केलं. पण घरातून निघालो, कोणाच्या घरी बारसं आहे तिकडे लाऊडस्पीकर लागलाय, रेडिओवर तेच लागलंय, तिकडे 50 ठिकाणी ते ऐकल्यावर ते मेंदूत कधी जाऊन बसलं माहित नाही. म्हणजे मला पण पाठ आहे, पण मी कधी बसून ऐकलं पण नाही. ह्याला नॅरेटिव्ह म्हणतात. चारी बाजूने तुमच्या डोक्यावर इतकं ते मारलं जात असतं की तुमच्या नकळत तुम्ही, मी माझा स्वतःचा, मी असा बुद्धिवंत वगैरे नाही, मी उडणटप्पू माणूस होतो कॉलेजच्या काळामध्ये. आणि खाली बसायचं आणि समोरच्या भाषणाचा चुथडा करायचा, हा माझा हौसेचा खेळ होता. आजही तेच करता की. उदय सामंत नावाचा एक, आपला उदय देसाई नावाचा एक आमचा मित्र होता, आणि आम्ही शिबिराला गेलो होतो. असे 10 दिवसाचं शिबिर होतं. तर तो लाला लजपतराय कॉलेजचा होता. आम्ही त्याला चिडवायचो, लाला लटकतराय म्हणायचो. आणि ते इतकं हॅमर झालेलं होतं की जो ओळख करून द्यायला उभा राहिला, मी उदय देसाई, लाला लटकतराय कॉलेज. हे का झालं होतं मित्रांनो लक्षात घ्या. हे इतकं सगळीकडून बोललं गेलं होतं की त्याच्या तोंडून ते नकळत. त्याला नॅरेटिव्ह म्हणतात. आज तुम्ही जे टीव्हीवरचे पत्रकार आणि कुठचे बघता ना, ते 30 पोपटपंची करतात, त्यांना काही माहित नसतं. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. गेल्या वेळेला 5 वर्षापूर्वी जेव्हा ते मराठा मोर्चे निघत होते, मी सोलापूरला एका मराठी साहित्य परिषद काहीतरी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या मराठा मोर्चामुळे बसेस वगैरे सगळे रस्ते बंद होते. तर मी अडकलो. तर ते तुमच्या काय म्हणतात त्या आपल्या पत्रकार संघाचे मुलं आली माझ्याकडे. ते म्हणाले, तुम्ही इथे आहात आम्हाला कळलं, आणि तुम्ही आज जाणार नसाल तर आमच्याशी वार्तालाप करायला. मी गेलो. मग तिथे थोडंसं एक नेरेटिव्ह काय थोडंसं मी बोललो. मग त्यांना म्हटलं तुम्ही प्रश्न विचारा. त्यापैकी एका मुलाने असा प्रश्न विचारला, तुम्ही इतके ज्येष्ठ आहात, मग तुम्ही इतकं प्रतिगामी कसं लिहितात? मी त्यांना म्हटलं, बाळा, मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकारिता पुरोगामी वगैरे अशी काही नव्हती. पत्रकारिता ही पत्रकारिता होती, उजवी डावी असं काही नव्हतं. त्यामुळे तू जे म्हणतोयस प्रतिगामी वगैरे किंवा पुरोगामी, हे म्हटलं मला काय कळत नाही, पण मी शिकायला तयार आहे, तुम्ही शिकवा. मी प्रतिगामी वाटत असेल मला पुरोगामी करा, शिकवा. नाही आम्ही कसं शिकवणार? मी म्हटलं उदाहरण देतो तुला. मी तुझ्यासमोर घटना ठेवतो आणि त्या घटनेतून तू सांग की मी पुरोगामी आहे की प्रतिगामी आहे. मग मी त्यांना सांगितलं, ही 2018 मधली गोष्ट आहे. मी त्याला सांगितलं 1972 साली मुंबईमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्याच्यावर हमीद दलवाईंनी मोर्चा काढला होता. मी त्याच्यामध्ये होतो. ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आम्ही घोषणा देत होतो आणि काही लोकांना आमची अटक वगैरे झाली. म्हणजे तात्पुरती अटक झाली, नंतर सोडून दिलं. म्हटलं आम्ही मोर्चा कशासाठी काढला होता? ट्रिपल तलाकच्या विरुद्ध. म्हटलं त्या मोर्चात माझ्या बरोबरच काँग्रेसचे आजचे राज्यसभा खासदार हुसेन दलवाई होते. दुसरे राज्यसभा खासदार भालचंद्र मुणगेकर पण होते. मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. ते आहेत का? ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात. मग आता माझा प्रश्न असा की ते तेव्हा पुरोगामी होते की प्रतिगामी होते? आज ते प्रतिगामी आहेत की पुरोगामी आहेत? कारण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, त्यांची भूमिका बदलली. मग आता ह्याच्यात कशाला प्रतिगामी म्हणायचं, कशाला पूर्वी? ती पोरं इतकी गांगरली सगळी नवी पत्रकार. ते म्हणाले, सर आम्हाला ह्यातलं काही माहिती नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तर तुम्ही बुद्धिमंत आहात. कारण तुम्हाला कशातलंच काय कळत नाही. तुम्ही पोपटपंची करता. तुम्ही जे विषय बोलता ते तुम्हाला किती माहिती आहेत. आणि असं अनेकदा मी सगळ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामुळे तसे चॅनेलवाले वगैरे मला फार वचकून असतात बोलवलं तर. कारण मी कधी कुठचा विषय कुठे घेऊन जाईन त्याचा पत्ता नसतो. एक आमचे सच्चिदानंद शिवडे आहेत, मी जायचा बंद झाल्यावर ते मग ते फोन करायचे, बाबा आज इकडे जाणार आहे, काहीतरी सांगा. तुम्हाला आठवत असेल तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाच्या पूजेचा बोर्ड लावला होता, तीर्थप्रसादाला यावं म्हणून. आणि त्याच्यावरून तिथल्या काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी धिंगाणा केला होता. मग तो चर्चेचा विषय होता.
तर सच्चिदानंद म्हटलं एक काम कर, त्यांना एक प्रश्न विचार की 1968-65 असं कधीतरी मुंबईच्या गिरणी कामगारांनी गिरणीच्या आतमध्ये सत्यनारायण करायचा हा कामगारांचा हक्क आहे म्हणून कम्युनिस्टांच्या कामगार संघटनेने आंदोलन केलं. मग ते कम्युनिस्ट प्रतिगामी होते की आजचे निर्बुद्ध आहेत, हे जो डावा असेल त्याला असा प्रश्न टाक. आता झाली गोची. तो जो कोण प्रवक्ता आला होता कम्युनिस्ट पार्टीचा त्याला हे माहितीच नाही. तर त्याच्यानंतर तो कार्यक्रम संपला त्यांचा काही तो चर्चा. त्याच्यानंतर प्रसन्न जोशीने आमच्या शेवड्यांना विचारलं, हा मुद्दा तुम्ही शेवटी एकदम काढला तो कसा काय? तुम्हाला तो भाऊंनी दिला होता तुम्हाला मारायला जोडा म्हणून तो शेवटापर्यंत ठेवला होता. कारण यांना माहिती नसतं, तुमची पूर्वपीठिका पण माहित नसते. तुम्हाला सांगतो, आम्ही कोल्हापूरला फुले शाहू आंबेडकर, मी त्या नेहमी सांगतो की फुले शाहू आंबेडकर जे बोलतात ना ते सगळे त्या फूड ब्लॉगर्स सारखे असतात. सगळं सांगतात, हे इतकं ग्रॅम, ते तितकं ग्रॅम, ते अर्धा चमचा, हे पाव चमचा. आणि मग शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट येते तेव्हा सांगतात चवीपुरते मीठ. अरे मीठ नसेल तर चवच येत नाही. ते चवीपुरतं, मग तुझ्या अकलेचं काय करायचंय? हे सगळे पदार्थ मी माझ्या मिश्रणाने घालीन ना, पण चव येण्यासाठी मीठ लागतं. हे चवीपुरतं सांगायचं. इथे तुमची पाकशास्त्र संपलेलं असतं असं मी मानतो. तेव्हा फुले शाहू आंबेडकर हा जो काय प्रकार आपल्याकडे आहे ना, तो चवीपुरतं मीठ किंवा फोडणीपुरता कढीपत्ता एवढंच आहे. खायची वेळ येते ना तेव्हा कढीपत्ता ताटाच्या बाहेर असतो. आणि मी इथे बोलतो, मी कोल्हापूरला पण हे बोललो तेव्हा आमचे चंद्रकांत दादा तुमची हिंमत आहे कोल्हापूरमध्ये तुम्ही. म्हटलं कोणी असेल मी वाद घालायला तयार ना, मला मूर्ख ठरवा, नो प्रॉब्लेम. पण हा नॅरेटिव्ह हा असा केला जातो, तो इतका हॅमर केला जातो ना की तुम्ही विसरून जाता. मी मगाशी हिच्याशी बोलताना सांगत होतो आमच्या काळाच्या काळात की आजचे अनेक NGO आणि कम्युनिस्टच आहेत ते बेसिकली. त्यांना मॅक्सेस हे अवॉर्ड मिळाल्यानंतर आनंद होता. असा एक जण मला सांगत होता. त्याला म्हटलं गधड्या मॅक्सेस हे कोण होता माहितीये का? मॅक्सेस हे हा CIA एजंट होता. आणि मॅक्सेस हे अवॉर्ड हे व्हिएटनाम मधल्या कम्युनिस्ट चळवळीला शह देण्यासाठी, जे राजकारण बाह्य चळवळ दाखवण्यासाठी निर्माण केलेलं भूत म्हणजे NGO. कम्युनिस्ट चळवळ संपवण्यासाठी. आणि तुम्ही छात्या फुगवून सांगता आम्हाला मॅक्सेस हे अवॉर्ड मिळालं. इथे कळतं तुम्ही कम्युनिस्ट पण नाही आहेत. कम्युनिस्ट पण हा संघाचा द्वेष, या पलीकडे ह्यांना काही चॉईस नाही, यांच्याकडे काही भूमिका नाही. तुम्ही आणि ही गोष्ट एक लक्षात घ्या पाहिजे, हा जो प्रकार येतो ना, झुंडीचं मानसशास्त्र म्हणून फार सुंदर पुस्तक आहे, मिळालं तर विश्वास पाटलांचं आहे. म्हणजे कादंबरीकार नव्हे, मी सांगतोय ते विश्वास पाटील दुसरे आहेत, फार बुद्धिमान माणूस होता. की झुंडी कसं काम करतात. आत्ता देखील तुम्ही बघताय ना आरक्षणावरून उठलेलं, त्याच्यामागे विचार नाहीये. झुंड विचार कसा करते, तर झुंडीला सोपी उत्तरं हवी असतात, सोपी उत्तरं हवी असतात, आवडणारी उत्तरं हवी असतात, त्यातून निर्माण होते ती झुंड. तर यामध्ये तुम्हाला बघता बघता ते पसरत जातं आणि भरकटत जातं सगळं. तर त्यामुळे मुद्दा असा असतो की नॅरेटिव्ह जेव्हा सेट करायचा असतो तेव्हा आधी झुंड निर्माण करावी लागते. झुंड नसेल तर नॅरेटिव्हचा उपयोग नसतो. कारण ज्यावेळेला प्रत्येक माणूस आपला विचार करतो तेव्हा तो नॅरेटिव्हला पराभूत करतो. लक्षात ठेवा, 2014 मध्ये मोदी जिंकले ते नकारात्मकतेवर जिंकले होते. हे UPA सरकार गेलं पाहिजे, सोनिया, मनमोहन सिंग हे गेलं पाहिजे. मग त्यांनी किती नॅरेटिव्ह होता तुम्ही सांगा. एंटायर देशभरचा मीडिया, जगाचा मीडिया मोदींच्या विरोधात होता, तरी नॅरेटिव्ह अपेक्षे का ठरले? लोकांनी ठरवलं होतं हे सरकार गेलं पाहिजे. मोदी येईल, दंगली करेल, चालेल आम्हाला, पण मोदी पाहिजे. पण मोदी का पाहिजे? तर हे नको आहेत म्हणून. मोदी
2014 मध्ये नकारात्मक निगेटिव्ह मताने आले, पण पुढच्या 5 वर्षात मी चांगलं काम करू शकतोय दाखवलं आणि 2019 मध्ये माणूस सकारात्मकतेवर जिंकला. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता मला की 2024 मध्ये, तर 2024 मध्ये मोदींना निवडून यायचं नाही, तुम्हा आम्हाला मोदी पाहिजे. फरक कुठे आलाय बघा, फरक कुठे येऊन पोचला. तेव्हा कुठल्याही मीडियाचा हात नसताना आणि कुठलाही नॅरेटिव्ह तोंडाने बोलून सेट न करता मोदींनी केवढा मोठा नॅरेटिव्ह सेट केलाय ह्याचा विचार करा. या नरेटिव्हची गंमत पुढे घेऊन जाण्याआधी मला एक किस्सा सांगायचा आहे. भाऊनी सांगितलं ना आपण विसरून जातो नेमकं काय ते. आमच्या गावातला हा खरा किस्सा आहे, म्हणजे अजिबात अतिरंजितता करून सांगत नाहीये, खरोखर घडलेला प्रसंग आहे. प्रसंग हा आहे की आमच्या गावात एक केंद्रीय कन्या शाळा होती, 1ली ते 10वी पर्यंत, पण त्याला जोडलेले वर्ग होते मुलींचे. या केंद्रीय कन्या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक होते आणि वर्षानुवर्षापासून गावातलेच म्हणून त्यांना त्या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती दिलेली होती. आता ते शाळा कन्या शाळा म्हणून बहुतेक सगळ्या तिथे शिक्षिका, एखादाच अपवादाने शिक्षक कधीतरी यायचा आणि वर्षानुवर्षापासून हे केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून तिथे लोकांच्या जवळचे, उपद्रवी माणूस नाही, जाऊ दे काय करायचे राहू दे म्हणून वर्षानुवर्ष ठेवलेला. झाला घोटाळा असा की एके दिवशी शाळेत मोठा साप निघाला. वर्ग चालू असताना साप निघाला आणि वर्गातल्या बाई ओरडत ओरडत बाहेर आल्या, साप निघालाय साप निघालाय साप निघालाय म्हणत, आणि सोबत मदतीची हाक घालू लागल्या. अहो मोठा साप निघालाय, कोणीतरी पुरुष बोलवा मारायला, मोठा साप निघालाय, कोणीतरी पुरुष बोलवा मारायला. त्या ओरडत आलेल्या बाई बघून मुख्याध्यापक आपल्या कक्षाच्या बाहेर आले आणि बाईला विचारलं काय झालंय. ते म्हणाले मोठा साप निघालाय, कोणीतरी पुरुष बोलवा मारायला. आणि मुख्याध्यापक सुद्धा बोंबलत बाहेर सुटले, साप निघालाय, पुरुष बोलवा मारायला. गुरुजींना सांगावं लागलं, गुरुजी तुम्ही, ते म्हणले मी महापुरुष. या अशा नरेटिव्ह पेक्षाही आपण जे सातत्यानं ऐकत, बघत, सहन करत, भोगत आलोयत ना, त्या सगळ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये होत असतो आणि या नरेटिव्हचे बळी आपण ठरत असतो. अशा वेळी प्रभाकरराव काहीतरी मार्ग असेल की हो, की या सगळ्यामध्ये हा नरेटिव्ह चाललेला आहे, आपणच आपल्या मर्यादांच्याकडं बघतोय, आपल्याला नाही कळत आहे काय हे सगळं, काय कसा हा मार्ग कसा असू शकेल या पुढच्या सगळ्या मोठ्या प्रवासामध्ये जाण्यासाठीचा. सुशीलजी, खरं तर विश्वगुरु या संकल्पनेवर आधारित आपण आज बोलतोय. विश्वगुरुपेक्षा मोदीजींनी सांगितलेली जी संज्ञा आहे त्यावर आपण भर द्यायला हवा. मोदीजी 15 ऑगस्टच्या भाषणात म्हणाले होते की भारताला विश्वगुरु नाही तर विश्वमित्र बनवायचं आहे. जो मित्र तुमच्या खांद्यावर हात टाकून तुम्हाला प्रेमाने प्रगतीची वाट दाखवणार आहे तो विश्वमित्र. तर हा विश्वमित्र जेव्हा भारत किंवा हिंदुस्थान विश्वमित्र या स्वरूपात आपल्याला पाहायचं आहे, त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज सकाळीच मी जेव्हा या कार्यक्रमाबद्दल माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ 2 मिनिटांचा टाकला माझ्या चॅनलवर, खाली एक कमेंट आली होती, भारतात वर्षाला सरासरी 35,000 बलात्कार होतात. त्याबद्दल तोरसेकर बोलतील का, सूर्यवंशी बोलतील का, कुलकर्णी बोलतील का? बोलणार. दुसरा त्यांचा एक मुद्दा होता की भारतात दररोज एक माणूस सरासरी उपाशीपोटी झोपतो आणि त्या भुकेमुळे कदाचित त्याचे प्राणही जातात, म्हणजे तो भूकबळी ठरतोय. ही जी सरासरी त्या आमच्या प्रेक्षकाने त्या प्रश्नाद्वारे मांडली, त्या कमेंट्सद्वारे मांडली, त्यांना मला एवढंच सांगायचंय, आज मुद्दाम नाशकात बसलेलो असताना मी गांभीर्यानं बोलतोय की मी राहतो मुंबईत
तिथून या नाशिकमध्ये येऊन इथून जवळपास 110 किलोमीटर दूरवरच्या पेठ तालुक्यातल्या एका पाड्याला मी दत्तक घेतलंय, आदिवासी पाड्याला. इथे बसल्या किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही. यातले किती लोक माझ्याबरोबर त्या पाड्यावर यायला इच्छुक आहेत? मित्र, त्या पाड्यावरती जी परिस्थिती होती ती मी पहिल्यांदा गेल्या वर्षी 9 ऑगस्टला मी त्या पाड्यावर गेलो होतो आणि ती परिस्थिती मी मांडली. त्या दमनगंगा नदीवर पूल नाहीये. पलीकडच्या पाड्यावरची पोरं इकडच्या शाळेत येण्यासाठी, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी येण्यासाठी ॲल्युमिनियमच्या पातेल्यात बसून येतात. तो व्हिडिओ केल्यानंतर तुमच्या नाशिकचे CO पिसाळले होते, लीना बनसोड मॅडम, मी नाव घेतो जाहीररित्या. त्यांनी मला फोन करून धमकी दिली होती. मी म्हणालो त्यांना, मी आव्हान दिलं होतं की मी काल नाशिकवरून आलोय, आज व्हिडिओ टाकलाय, तुम्ही मला जाब विचारायला फोन केला. त्यांनी मला विचारलं होतं तुम्ही व्हेरीफाय केला का म्हणून तो व्हिडिओ. म्हटलं काय व्हेरीफाय करायचा? मी तो व्हिडिओ ANIचा व्हिडिओ आला होता पहिल्यांदा, तो पाहिल्यानंतर मलाच कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं, म्हणून मी इथल्या तुमच्या नाशिक शहरातल्या काही मित्रांशी संपर्क साधला आणि त्यांच्या मदतीनं मी त्या पेठ तालुक्यातल्या दुर्गम पाड्यावर पोचलो. कसा पोचलो ते मला माहिती. आणि तिथे आखो देखी पाहिली सगळी काय घडतंय ते. त्या लोकांनी मला त्या पातेल्यात बसण्याचा आग्रह केला होता की सर बसा तुम्ही आणि तुम्ही अनुभवा काय असतं ते. नाही झाली हिंमत माझी. म्हटलं तुम्ही करून दाखवलं ते खूप आहे, मी स्वतः डोळ्यानं पाहिलंय. ही एकच गोष्ट तिथे, तेवढंच दैन्य नव्हतं, बऱ्याच गोष्टी होत्या त्या पाड्यावरती. आता त्या माझ्या ज्या प्रेक्षकांनी जी कमेंट केली आहे ना, जे प्रश्न विचारलेत, ते प्रातिनिधिक आहेत. त्याने 2 गोष्टी फक्त सांगितल्या की यावर बोलतील का तोरसेकर, यावर बोलतील का कुलकर्णी, यावर बोलतील का सूर्यवंशी. बोलतोय मी, त्याने ऐकावं ज्याने कमेंट केली त्याने. ही गोष्ट आहे ना सहजासहजी आपल्या समाजातून नष्ट करता येण्यासारखी नाहीये. भारत विश्वगुरु होतो एका बाजूला, खूप जण त्याच्यावरती टोमणे मारतात. तुमच्या देशात काय चाललंय आज? एवढ्या प्रगत महाराष्ट्रात म्हणा, एवढ्या प्रगत हिंदुस्थानात म्हणा, हे असे कहांडोळपाडा, देवळाचा पाडा सारखे पाडे आहेत जिथं आजही वीज नाही, आजही नेटवर्क नाही. मुलांना शाळेत जाण्यासाठी, नदी ओलांडण्यासाठी टोपात बसून प्रवास करावा लागतो. त्या नदीवर पूल नाही. आणि तिकडचा लोकप्रतिनिधी जपानला जाऊन 60,000चा मफलर खरेदी करून येतो. हा विरोधाभास आहे. तिथल्या आदिवासी पाड्यावरच्या आमच्या आदिवासी बांधवांना महिन्याकाठी 2,000 रुपये जरी मिळाले ना तर तो आनंदाने नाचायला लागतो. आज तिथला लोकप्रतिनिधी जो दुर्दैवानं आदिवासीच आहे, तो जपानचा दौरा करतो आणि 60,000ची मफलर गाड्याला गुंडाळून येतो. हा विरोधाभास मिटवायला हवा. आणि त्यासाठी आपल्याला जे प्रयत्न करायला हवेत ते आपण केले पाहिजेत. मी आज त्या पाड्यावर मागच्या वर्षभरात सातत्याने जातोय. मला सुशीलजी चिडवत असतात त्यावरून, चालले का पाड्यावर म्हणून. कारण मी आतापर्यंत जितक्यांदा गेलोय, म्हणजे मी त्याचे व्हिडिओज करायचो की काय परिस्थिती आहे, मी गेल्यानंतर तिथे काय घडतंय हे दाखवण्यासाठी व्हिडिओ करत होतो. आता बंद केलेत मी. संवेदना मेल्यात लोकांच्या. फार कमी व्ह्यूज येतात. मी एखाद्या दिवशी तो व्हिडिओ टाकला, त्याला व्ह्यूज किती येतात? 15,000 20,000. संजय राऊत उद्धव ठाकरेंबद्दल काय बोललो की लाखभर व्ह्यूज येतात. हा विरोधाभास आहे. ही जी दैन्यावस्था, ही जी परिस्थिती आहे, एका बाजूला आपण विश्वगुरु म्हणून पुढे जाण्याचा विषय मांडतोय किंवा त्यावर बोलतोय, त्याच वेळेला आपल्या घरात काय चाललंय हे बघितलं पाहिजे. तिकडचे जे हाल आहेत, ती अवस्था, त्यांच्या दुःखांचा जो गैरफायदा घेणारी काही मंडळी तिथे आहेत. मला जे शक्य होईल ते मी तिथे करतोय. माझ्या परीने ते प्रयत्न यासाठी चाललेत कारण सगळ्यात आधी एक माणूस असल्यानंतर जर मी कोणी आहे तर मी हिंदू आहे. माझ्या धर्मावर तिथे टाच आणली जाते हे जेव्हा माझ्या लक्षात आलं ना, सुशीलजी तुम्ही मला चिडवता, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. मी का जातो एवढा लांब प्रवास करून, का खर्च करतो,
आज मला 2 रुपये मिळायला लागले, त्यातला 1 रुपया मी त्या पाड्यावर का खर्च करतोय, तर त्यामागे एक कारण आहे, माझ्या धर्मावर तिथे टाच येते. ख्रिश्चन मिशनरी तिथे टपून बसलेत. तो पाडा सोडला ना, त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या पाड्यांवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. तांदळाच्या एका गोणीच्या बदल्यात गळ्यात क्रॉस घातला जातोय, आणि मला तेच नकोय. माझ्या हिंदू बांधवांच्या डोक्यावरचा, कपाळावरचा तो केशरी गंध पुसला जाणं मला कदापि सहन होणार नाही. म्हणून मी हे सगळं करतोय. आणि मी जे करतोय ते इथे बसलेला प्रत्येक जण जर करायला लागला ना, भारत विश्वगुरु काय फाडून टाकेल, भारत फाडून टाकेल. 1 मिनिट मी फक्त त्याच्यात थोडं हे करतो. त्यांनी जे सांगितलं ना, हे असं लिहिणारे जे असतात ना, त्यांचा हेतू पहिला लक्षात घ्या. त्यांचा हेतू पराभूत झाला पाहिजे. त्यांना हे सगळं सांगताना त्याही गधड्याला माहिती असतं की नेहरूंच्या काळात लोक रोज पुरणपोळी आणि साखर भात खात नव्हते. 35,000 बलात्कार अचानक नाही झाले. आणि ह्याच्यावर भाऊ तोरसेकर बोलतात का, मी इथे नाही जयपूर डायलॉग्स मध्ये बोललो होतो, आणि तो व्हिडिओ खूप बघितला गेला. याने तर त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ केला. हा लिहिणारा शाहरुख खानचा सिनेमा बघत असेल, पण शाहरुख खानच्या सिनेमातून बलात्काराची प्रेरणा कशी दिली गेली आणि शाहरुख सारख्याला हिरो बनवून आपण बलात्काराचं, अंगावर ऍसिड फेकण्याचं, भोसकण्याचं पेव कसं फाडलं, हे भाऊ तोरसेकर बोललाय. हे त्यालाही माहिती आहे. पण तो असा प्रश्न का लिहितो की 35,000 बलात्कार होतात? कारण त्याला तुम्हाला याच्यात अडकवून ठेवायचंय, आणि त्यामुळे मग तुम्ही विश्वगुरूवर बोलणार नाही. तेव्हा त्याचा हेतू ओळखता आला आपल्याला. त्याचा हेतू ओळखता आला पाहिजे. जो म्हणतो रोज एकतरी माणूस उपाशी पोटी झोपतो, त्याला कळत नाही 3 वर्ष 80 कोटी लोकांना फुकट रेशन दिलं. हे त्याला माहिती असतं, पण तुम्हाला विचलित करायचं. आणि म्हणून मी नेहमी जेव्हा असा प्रसंग येतो बोलायचा, तेव्हा एक वाक्य विन्स्टन चर्चिलचं सांगतो की घरातून बाहेर पडल्यानंतर 10 कुत्री भुंकत असतात अंगावर. त्या प्रत्येकाला धोंडा मारत बसाल तर विसराल की कुठे जायला निघालात. आणि त्या कुत्र्यांचा हेतू तोच असतो. त्या कुत्र्यांचा हेतू तोच असतो. तेव्हा हे ट्रोलिंग वगैरे मी याला किंमत देत नाही. मला माझी ऊर्जा कुठे वापरावी हा माझा चॉईस आहे. हे लिहिण्यापेक्षा त्या एका माणसाचं पोट भरायला हा देवटा का गेला नव्हता? तो इथे लिहितो तर शोधत फिर, कुठे कुठे उपाशी. बा तू उपाशी आहेस का विचारत फिर. 14 कोटी लोकांना विचारता विचारता तुझंच आयुष्य संपून जाईल. तेव्हा हा प्रश्न डेलिबरेटली विचारला जातो, हे लक्षात घ्यायचं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. कारण ह्यांची मानसिकता जी आहे ना, ह्यांना कोणीही अभिमानाने बोलू लागला की तो समाजासाठी घातक आहे असं वाटतं. शिवरायांना 27 मोठ्या लढाया मराठ्या सरदारांशीच लढाव्या लागल्या. हे लक्षात ठेवा. आपल्यातला माणूस कोण अभिमानाने आणि स्वाभिमानाने उभा राहत असेल तर त्याचे पाय ओढणारे हे आपलेच लोक असतात. त्यांना इग्नोर करणं, किंमत न देणं, तरच तुम्ही आपल्या दिशेने पुढे जात राहाल. पहिल्यांदा या देशात संपत्ती वाटपाचा विचार खूप झाला, पण संपत्ती निर्माण करण्याचा झाला नाही. आघात अदाणीवर होत नाही, अदाणी संपत्ती निर्माण करतोय. लक्षात घ्या. आपण आता अमेरिकेकडे भीक मागत नाही, आपण कोणाकडे वाडगा घेऊन फिरत नाही. याचं दुखणं आहे आणि त्याचा नॅरेटिव्ह बनवला गेलाय. हमास तुम्ही बघता, हमासचं युद्ध बघता तुम्ही कळ काढली आणि आता इकडे बॉम्ब टाकले की बघा कशी बालकं, 3500 बालकं मारली गेली इस्रायलच्या हल्ल्यामध्ये. अरे इस्रायल काय टाइमपास करायला बॉम्ब टाकतोय? ती बॉम्ब फेकण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण करायची आणि मग त्याचं भांडवल करायचं. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल जगाच्या पाठीवर नावाचा एक सिनेमा राजाभाऊ परांजपेंनी काढला होता 60 वर्षापूर्वी. भीक मागणारी पोरं तयार करायची, तर सुदृढ पोरं घ्यायची, त्यांचे हातपाय तोडायचे, त्यांना पांगळं बनवायचं आणि त्यांना भिकेसाठी बसवायचं. हा नॅरेटिव्ह असतो. लक्षात घ्या, हा नॅरेटिव्ह असतो. कोणाला तरी जाणीव बुजून आंधळं करायचं
आणि भिकाऱ्यांच्या टोळ्या बनवायच्या, याच्यावर तो सिनेमा होता जगाच्या पाठीवर. हे सगळं एवढ्यासाठी बोलायचं की तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही. अरे मग राहुल गांधी कुठे बोलतोय? राहुल गांधी कुठे बोलतोय की त्याच्या आजीने जी गरीब हटाव 71 साली केली आहे, त्याच्यानंतर देश गरीब आहे का बोलतो राहुल गांधी? जा आणि राहुल गांधीला विचार, तुझ्या दादीने तर गरिबी हटवली 71 साली, आज 52 वर्षानंतर गरिबीबद्दल का बोलतो तू? नाही तर जा आजीचा फोटो घेऊन तिच्या थोबाडीत मार. हे आपल्याला बोलता आलं पाहिजे मित्रांनो. असा कोणी जेव्हा प्रश्न विचारेल त्याला सांगायचं कुठली गरिबी घेऊन बसला? अरे राहुलच्या आजीने तर गरिबी 71 साली हटवलेली आहे, तू कुठल्या गरिबीबद्दल बोलतोयस? हा तुझ्या भारतात बोलतोयस, तिथे इंदिरा गांधी होती ना पंतप्रधान, ती बोलली होती ना, मग गरिबी राहिली कशी? हे आपल्याला बोलता आलं पाहिजे मित्रांनो. बाजारात असाल, लग्नाच्या समारंभात असाल, कुठे पिकनिकला गेला असेल, असा कोणी वापड बोलायला लागले, फाडकन समोर येऊन बोला. एवढं काम केलं ना तरी मोदींना प्रचार सभा सुद्धा घ्यायला लागणार नाही. और होते, मैंने उस दिन अलीगढ़ के रास्ते पर एक यूट्यूबर ने रिएक्शन दी थी, बुरखे में थी, 15 महिला होगी, वो बोल रही थी क्या होगा, ऐसा होगा, मोदी होगा. तो एक तुम्हारा तो एक महिला ऐसा बोली, हाँ हटाओ मोदी को, कोई बात नहीं, फिर तो हमारा बुलडोजर बाबा दिल्ली में बैठेगा, फिर कहाँ भागोगे. हे एक बुरख्यातली महिला बोलते, लक्षात ठेव. मग आपण नाही बोलायचं? तिला विचारलं क्या यहाँ बोल रहे हो, बाद में जाकर तुम्हारा शोहर बोलेगा वही तो वोट करे, क्या हिम्मत है? हमको कहाँ वोट देना ये हमारा शोहर नहीं बता सकता, मर्द नहीं बता सकता, उसका पीछा बुलडोजर बाबा करेगा. हे एक मूर्खातली महिला बोलते. लक्ष, मोदींनी तिला किती हिम्मत दिली बघा मित्रांनो. मोदींनी तिला किती हिम्मत दिली. माणूस कुठे घेऊन चाललाय तर आपण यामध्ये सहभाग कसा घेणार आहोत, आपण कसा हातभार लावणार आहोत याचा विचार करा. मोदींनी काय करावं आपण ठरवायची गरज नाही. आणि हे असे बोलणारे असतात ना, ही तोंड आपापल्या जागी बंद करण्याची जबाबदारी आपली आहे. मी तुम्हाला मुद्दाम हा एक माझा अनुभव सांगतो. मी बराच मला वाटते 87-88 मध्ये कधीतरी हमो मराठ्यांचं घरदार मासिक होतं, त्याच्यात मला फिल्म सिटीबद्दल लेख करायचा होतो म्हणून गेलो होतो. आणि त्यावेळेला रमेश सिप्पीचं एक शूटिंग चालू होतं, तर मी बघत होतो. मग ते त्यांचा सगळा सेटअप कसा असतो वगैरे, तर मध्येच तो म्हणायचा कट. मग तो त्या कुठचा स्पॉट बॉय असेल, कोण त्यांचे लाईट बॉय असतील, त्यांच्याकडे जायचं आणि त्याला समजवायचं आणि परत यायचं, परत सुरू, परत कट झालं की तो त्यांच्याकडे जायचा. मी हैराण झाला, हा डायरेक्टर आहे, त्याला बोलवत का नाही, किंवा इथून ओरडून त्याला दम का देत नाही? बॉस आहे, डायरेक्टर आहे. तर मग झाल्यानंतर मी त्याचा एक 15 मिनिटं इंटरव्ह्यू मुलाखत घेतली होती. त्याला म्हटलं आप उधर क्यों जाते हो, आप बैठे बैठे आपके पास मेगाफोन है, उस पर बोल सकते हो आप. त्यांनी मला फार सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हणाला क्या है, अगर मैं सब लोगों के सामने बोल दूं तो वो क्या गलती कर रहा है इसकी तरफ सब लोगों का ध्यान जाता है. सगळ्यांना वाटतं तो कुठे चुकतोय. मग तो चुकतोय म्हटलं आपण शहाणे असतो ना, ताबडतोब आपण शहाणे होतो कारण आपण चुकलो नाही. आणि मग तो चूक करतो का याकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि दुसरा चूक करतो. मग परत तो चूक करतो का, उरलेले सगळे शहाणे असतात. त्यामुळे म्हणाला मी त्याला समजवायचं, त्यालाच समजेल एवढं बघतो. माझा आवाज इतरांना ऐकू सुद्धा देत नाही. त्यामुळे दुसरा चुकतो का बघू नका, आपण चुकतो का याच्याकडे बघा. आणि आपल्या समोर जे असले दिवटे येतात ना, ह्याच्यावर बोलणार का त्याच्यावर बोलणार का, हे आपल्याला विचलित करायला आलेले असतात. टीव्ही के जो अंकर हो राजदीप वगैरे, वो ये भटकाने का काम करते. अरे एक गोष्ट गमतीशीर मी नेहमी सांगतो की माझ्या असा अँकर मित्राला मी बोललो, अरे यार सायकल घ्यायचं ठरवलंय,
कशाला नाही, ऑफिसपर्यंत जायला बस मिळताना मारामार आहे, टॅक्सी आपल्याला रिक्षा परवडत नाही, काय जवळ 3 किलोमीटर आहे, सायकल दामटली तर व्यायाम पण होईल. तो अँकर मित्र म्हणतो, अरे सायकलपेक्षा तू म्हैस घे. म्हणालो रे म्हैस कशाला घेऊ, मला ऑफिसला जायचं का, म्हशीवर बसून जाऊ. नाही पण म्हैस नसेल तर तू काय सायकलचं दूध काढणार आहेस का. अरे दुधाचा विषय आला कुठे, मला ऑफिसला जाण्यासाठी सायकल पाहिजे. तर तू आणखीन सांगणार नाही म्हैस घेतलीस तर तुझ्या अंगणामध्ये गवत आहे त्याच्यावर पण जगेल, फुकट दूध मिळेल ना. अरे पण मला सायकल घ्यायची आहे. विषय कसा भटकवला जातो बघा मित्रांनो, नॅरेटिव्ह कसा सेट केला जातो. भलताच काहीतरी विषय काढायचा, मूळ शेवटी लक्षात येतं आपण हम कहाँ थे. तो त्या पडोसन सिनेमात असतो ना, तो किशोर कुमार म्हणतो हम कहाँ थे, तो म्हणतो हम यहाँ थे. तर नॅरेटिव्ह तसा तुमच्या डोक्यात नको त्या कल्पना भरवल्या जातात आणि मग तुम्ही त्याच्यात इतके गुरफटून पडता की मुद्दा काय होता, मुद्दा काहीच नव्हता. त्याच्यावर डिबेट्स चालतात टीव्हीवर, त्याला नॅरेटिव्ह सेटिंग म्हणतात. आणि म्हणून हा जो म्हणाला की ह्याच्यावर बोलणार का त्याच्यावर बोलणार का, अरे बोलणार, हळूहळू काही गोष्टी होत असतात. 350 पेक्षा अधिक 3,500 कायदे मोदींनी काढून टाकले, रद्द करून टाकले. का होते कोणाला माहित नाही, पण सुरू होते, चालू राहिले. हे माणूस हळूहळू करतो. आणि गेल्या वर्षी मला आठवतं जयपूर डायलॉग मध्ये मी एक मुद्दा उपस्थित केला होता, लोकशाही म्हणून चर्चावरती डिबेट. म्हटलं हे सगळे ब्रिटिशांचे कायदे आहेत, हे आपले कायदेच नाही आहेत. आणि नंतर बनलेले कायदे सुद्धा तुम्ही बघाल तर ते गणपती आपल्याकडे बनवतात ना, गणपती काहीतरी गणेश चित्रशाळा असते, तर त्या मोल्डमध्ये घालतात माती, मोल्ड सुकल्यावर काढला की गणपती तयार, रंगवला, विकला. एका स्टाईलचे सगळे गणपती तयार होतात. तसे हे ब्रिटिश मोल्ड मधले कायदे आपण वर्षानुवर्ष बनवत राहिलो. 75 वर्ष गेली, आपल्याला अजून माहित नाही की आपल्याला कसे कायदे पाहिजेत. आपण तेच कॉपी करत चाललेलो आहोत. त्यामुळे मेकॉलेने बनवलेली शिक्षण व्यवस्था अजून चालू आहे. त्यामुळे डॉक्टर कारकून होतात, इंजिनियर कारकून होतात, स्वयंभू विचार करायला शिकवलंच जात नाही. मी आता तुम्हाला इथे उदाहरण म्हणून सांगतो. परवा आमचा मुंबईत दामोदर हॉलमध्ये कार्यक्रम झाला. तिथे एक मुलगा आला आणि हट्ट धरून बसला, मला तुमच्या पाया पडायचे. तर तो म्हटलं ठीक आहे, पड काय तो काय. अगदी पायावर डोकं ठेवून मी हैराण झाले, का पोराला वेळ लागले का, तू पाया पडणं वगैरे ठीक असतं. नाही मग नंतर त्यांनी जाताना हातात वहीवर लिहिलेली एक चिठ्ठी मला दिली आणि म्हणाले नंतर वाचा म्हणून. मी ठेवून दिली, मी विसरून गेलो. दुसऱ्या दिवशी मला अचानक आठवलं त्या मुलाने काय चिठ्ठी दिली होती. मी ती काढून वाचली. त्या मुलाचं नाव होतं श्रेयस भदाणे. मुलगा म्हणतोय म्हणजे अगदी छोटा नव्हता, मोठा, अगदी 28-30 वर्षाचा. त्याने मला चिठ्ठी लिहिली की मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला फॉलो करतोय आणि मी IIM मध्ये ग्रॅज्युएट झालोय. एका पुण्याच्या मोठ्या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह पोझिशनला आहे. पण तिथे जे शिकलो त्यापेक्षा तिथे जे केस स्टडीज शिकवलं जात होतं त्याच्यापेक्षा अधिक मला तुमच्या व्हिडिओमधून मिळतं. आणि मी तर IIM, मी कसला ग्रॅज्युएट नाही. 3 शिक्षणाचे कोर्सेस केले, अर्धवट सोडले. कारण एक क्षणी मला स्ट्राईक झालं की माझी परीक्षा घेणारी युनिव्हर्सिटी अजून स्थापन झालेली नाही, सोडून दिली. माझी बायको नाशिक, म्हणजे मी एक प्रकारे नाशिकचा जावई आहे, कारण माझे सासरे इथेच जन्माला आलेले आहेत. तर ती मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे थ्रूआउट. माझी मुलगी UPSC मध्ये होऊन सेंट्रल गव्हर्नमेंट मिळणार, मी असा आहे, काही शिकलेलो नाही. म्हणजे शिकलो खूप, पण ज्याला पारंपरिक शिक्षण म्हणतात तसा शिकलेलो नाही. पण मी स्वयंभू विचार करू शकतो. आणि म्हणून माझा आग्रह आहे की शिकवताना मुलांना विचार करायला, अभ्यास करायला, किंबहुना शिकायला शिकवलं पाहिजे, विषय नाही शिकवले पाहिजेत. तर सांगण्याचा मुद्दा असा की या रीतीने जेव्हा नॅरेटिव्ह सेट करतात त्याला घाबरून जाऊ नका. स्वतःचा विचार कर. चुकाल 10 वेळ चुकाल, नो प्रॉब्लेम.
आणि माझं आवडतं तुम्हाला याचं सगळ्यात मोठं कारण मित्रांनो, मी पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी नाही. मी कुठलंही पॉलिटिकल सायन्स शिकलेलो नाही, पण मी तुमच्या भाषेत बोलू शकतो. कारण ती ठाशीव चाकोरीतली भाषा माझ्याकडे नाही. मी अनुभवातून उलगडणारं राजकारण समजून घेत गेलो, त्यातून मी मांडत गेलो. तेव्हा नॅरेटिव्ह सेट केले जातील, तुम्हाला डिवचलं जाईल, तुम्हाला विचलित केलं जाईल. मित्रांनो, लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवते, कुठेतरी काहीतरी तो हिरा का काय ठेवलेला आहे आणि मग तो घेऊन यायचा आहे आणि वाटेत तुला मागून हाक मारतील तर वळून बघू नको, अशी ती गोष्ट असायची. तर वळून बघू नका, वळून बघू नका. तुमचं ध्येय ठरलेलं असेल त्या दिशेने चालत राहा. विचलित करणारे अनेक लोक येतील, भुताटकी दिसेल, राक्षस दिसेल. मी त्याला बालकथा मानत नाही, मी त्याला बोधकथा म्हणतो. हे तार्किक दृष्ट्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगते म्हणून ऐकू नका, ते मूर्ख आहेत, त्यांना कळत नाही. शोधकथा आणि बोधकथा यामध्ये फरक असतो. त्यामुळे हे विचलित करणारे जे आहेत त्यांच्यामुळे विचलित होऊ नका, एवढंच. तर भाऊनी एक छान किस्सा सांगितला, ते म्हणजे सायकल क्रिमाईस. आणि मग चला मुद्द्यावर येऊ असं ते म्हणायचे. आपल्याला या मुद्द्यावर यावं लागेल ना. नरेटिव्ह मध्ये आपण ते विश्वगुरु जरा कुठतरी गडबड होतीये बघा. तो जो नरेटिव्ह आहे ना, तो विश्वगुरूच्या मध्ये कसा आडवा येतो हे पण समजलं पाहिजे. म्हणजे भाऊ जसं म्हणतात ना की तरंग येतात आणि मोबाईल वाजतो, बरोबर त्या नंबरच्या वेव्हज येत असतात. त्यात विश्वगुरु कुठतरी समजलं पाहिजे. आणि ते समजत असताना घड्याळाकडे पण बघितलं पाहिजे. म्हणजे घड्याळाचे काटे हलतायत ठीक आहे, कॅलेंडरचे पानं हलायला नको एवढी काळजी तरी आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे. बघा नरेटिव्ह कसा असतो की यावर नाही यावर बोला, यावर नाही यावर बोला, यावर जरा जास्त बोला, भुकेवर बोला, बलात्कारावर बोला, प्रॉब्लेमवर बोला, पण तुम्ही ज्याच्यावर बोलताय त्याच्यावर नका बोलू. जे चाललंय ते नका बोलू, कारण ते बोलणं आम्हाला अडचणीचं आहे. आम्ही जी घाण करून ठेवली आहे त्यावर मात्र बोलणं तुम्हाला सोपं आहे, कारण आमचीच काशी आहे सगळी झालेली ही. आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायला लावलं की आत्ता सरकार तुम्ही मानणाऱ्या लोकांचं म्हणून तुम्हाला बोलता येणार नाही, पण जबाबदार ते आहेत हे लक्षात ठेवायला हवं. यात अजून एक षड्यंत्र आहे. षड्यंत्र क्या है? इसमें भी एक षड्यंत्र है जो आप तरह तरह की बातें करते हैं, और वो षड्यंत्र का असली सूत्रधार दिल्ली में छिपा बैठा है. ये क्या करते हैं पता है आपको? कि कुछ ना कुछ तो बातें ऐसी बोल देते हैं कि ये कमी है समाज में, ये नहीं है, लोगों को फ्री बिजली मिलनी चाहिए, लोगों को फ्री पानी मिलना चाहिए, लोगों को ये फ्री मिलना चाहिए, वो फ्री मिलना चाहिए. हमारे रेवड़ी सम्राट रेवड़ी बांटते फिरते हैं, और यही रेवड़ियां बांटना प्रॉब्लम हो जाता है. तो विश्वगुरु बनने में ये रेवड़ी सम्राट भी इसी तरह की एक बड़ी अड़चन पैदा हो गए हैं. क्या आप दिल्ली वाले लोग इस फ्री में ज्यादा इंटरेस्टेड हो, फ्री देने वालों में? इसीलिए शायद दिल्ली से पंजाब की तरफ ये बढ़ गए हैं, और ये फ्री रेवड़िया ही कारण है, क्योंकि आपके इन रेवड़ियों का परिणाम तो पूरे महाराष्ट्र में भी होने की संभावना दिख रही है. तो क्या ये रेवड़िया बांटना फायदेमंद हो रहा है? इस सवाल का जवाब आप देगी, और कुछ सवाल दर्शकों में से लिए जाएंगे, और हम इस कार्यक्रम को इसी दर्शकों के सवालों के जवाब के साथ ही खत्म कर देंगे. बोलिए. पहले तो मैं आपको करेक्ट कर दूं कि मैं दिल्ली में नहीं रहती हूँ, मैं योगी राज यूपी में रहती हूँ, नोएडा में रहती हूँ. तो रेवड़ी कल्चर से मेरा कोई वास्ता नहीं है. लेकिन हाँ, ये जो मुफ्त की रेवड़ियाँ बांटने का कल्चर केजरीवाल ने शुरू किया, ये बहुत खतरनाक है. क्योंकि आप अगर दिल्ली में आएंगे तो आप जो झुग्गी झोपड़ियों में रहने वाले लोग हैं ना, जहाँ पर मैं बोल सकती हूँ खुलकर कि रोहिंग्यास बसा दिए गए हैं, और वो झुग्गी झोपड़ियों में रहते हैं, मुफ्त में उनको बिजली मिल रही है, मुफ्त में पानी मिल रहा है, रात में उनको मीटर लग जाते हैं, उनको पैसा भी दिया जा रहा है, आराम से रह रहे हैं, उनके आधार कार्ड बन जाते हैं, उनके वोटर आई कार्ड बन जाते हैं, वो उनका वोट बैंक है. और जैसे ही उनके बारे में कहीं कोई कुछ बोलता है तो आप देखिए कितने मानवाधिकार वाले आ जाते हैं छाती पीटने के लिए कि अरे इनको ये तो बेघर लोग हैं, ये कहाँ जाएंगे. और फिर वही जो अजीत भारती की भाषा में अगर मैं कहूँ कि
चंदूबाई का जो सुप्रीम कोर्ट है वहां पर उनकी सुनी जाती है, सुप्रीम कोर्ट में उनके बारे में बहुत सी बड़ी बड़ी बातें होती हैं। तो ये जो रेवड़ी कल्चर ये बहुत खतरनाक है, इसके बारे में जरूर सोचना चाहिए, क्योंकि इसी को कॉपी करते हुए कर्नाटक में कांग्रेस ने क्या किया, वहां पर उन्होंने फ्री फंड में सब कुछ दिया। आज देखिए उनके पास बाकी योजनाओं के लिए जो वादे किए उनके लिए पैसा नहीं है, उनके अपने विधायकों को देने के लिए विधायक निधि नहीं है, क्योंकि वो सारा पैसा उधर जा रहा है। तो ये रेवड़ी कल्चर वाकई बहुत खतरनाक है, इससे निजात पाने की जरूरत है। और मुझे तो लगता है कि कोई ऐसा कानून कुछ ऐसा होना चाहिए जिसमें ये हो कि उनको मुफ्त में क्यों मिले, रोटी कपड़ा मकान ये सब तो हमको चाहिए। अगर उनको घर में राशन फ्री में मिल रहा है, बिजली फ्री में मिल रही है, पानी मिल रही है, यात्राएं भी फ्री में हो रही है, तो फिर और क्या चाहिए जिंदगी में। और हम सबकी टैक्स ही तो बनता है वो सब कुछ, हम ही तो टैक्स देते हैं, वो तो नहीं देते ना। और जैसे हम लोग विश्व गुरु की बात करे थे, मैंने अभी एक वीडियो 2 दिन पहले देखा, एक पाकिस्तानी पत्रकार भारत आया था और उसने अपना वीडियो डाला, वो मैच वर्ल्ड कप कवर करने के लिए आया था। वो लोगों को बता रहा है, बढ़िया है, जरा विस्तार से बताइए जरा क्या उसने क्या बताया था अपने वीडियो में। हाँ, तो वो इतना हैरान था यहाँ पर आकर ये देखकर कि देखिए पेटीएम में कैसे हर जगह स्कैनर लगे हुए, सब्जी वाले के पास स्कैनर है, ऑटो भी चलते हैं। वो लोगों को बता रहा था कि ऑटो और टैक्सी तो तुम मोबाइल पर बुक कर लो, पाकिस्तान में तो कुछ भी नहीं है। पाकिस्तान में स्कैनर शायद 5 स्टार होटल्स में है जहाँ पेटीएम वगैरह या गूगल पे चलता होगा, बाकी कहीं नहीं है। कितनी दूर है वो देश हमसे, कितना पीछे है। और वो इतनी तारीफ कर रहा था कि मैं तो सोच ही नहीं सकता था कि पैसे ऐसे कोई पैसे लेकर नहीं चलता है, कोई किसी को कोई चेंज नहीं देता है, 2 पैसे किसी के पास सीधे स्कैन कर रहे हैं। देखो मैं पनवाड़ी की दुकान पर खड़ा हूँ, पान खा रहा हूँ, यहाँ पर भी स्कैनर है, मैंने यहाँ से सिगरेट ली, यहाँ पर भी स्कैनर है। और मोदी जी ने क्या कमाल किया, किसी ने समझा ही नहीं। उन्होंने सबके खाते खोले, जिसने कभी बैंक नहीं देखा। वो कहते हैं ना हमारे चिरागों में रोशनी ना रही, तो कई बार ऐसे भी हो जाता है। तो उसने मोदी जी ने कितना कमाल किया है कि उन्होंने सबके खाते खोल दिए। ये कोई नहीं समझ पाया, बड़ा क्रिटिसाइज हुआ कि इसका खाता, रिक्शा वाले का खाता, इसका क्यों खोला जा रहा है। मेरे घर के बाहर एक पानीपुरी जिसको आप लोग बोलते हैं, हम गोलगप्पे कहते हैं, उसका एक ठेला लगाता है, वो उसने भी स्कैनर लगाया। अब हम लोग जितनी वहां महिलाएं जाती हैं सब रोज शाम को चाट पकौड़ी खा रही होती हैं, स्कैनर से पेमेंट करती हैं। एक दिन वो मेरे पास आया, उसको पता है कि मैं पत्रकार हूँ, बोला जी मुझे तो ना इनकम टैक्स फाइल करना पड़ेगा। तो मैंने कहा क्यों? बोला मेरे तो उसने बताया बैंक वाले ने कि बड़ा पैसा आ गया है। तो मैंने कहा तुम्हारे पास पैसा कैसे आ गया? बोलता जी वो पहले वो पैसा किसी खाते में नहीं जाता था, इनकम टैक्स के दायरे में आ रहे हैं, इसीलिए इनकम टैक्स और ये जीएसटी ये सब कुछ किस एक ऐसी सोची समझी रणनीति के तहत धीरे धीरे किया गया है और ये चलेगा। तो यही तो सबको समझ नहीं आ रहा, पैसा खाएंगे कहाँ से। तो ये सब बातें हैं जो कि विश्व गुरु के लिए आगे हम भारत को बढ़ा रही है। लेकिन फिर तुम केजरीवाल पे आ गए ना, तो मेरा फेवरेट केजरीवाल बन गए। वैसे संजय राउत को पता चलेगा तो बुरा मान जाएंगे। केजरीवाल का ये फ्री कल्चर जो है ये खत्म होगा, मुझे लग रहा है कि इस पे कोई ना कोई कानून कुछ ना कुछ होगा। मामला सुप्रीम कोर्ट तक भी गया हुआ है, लेकिन अब देखो वहां पे क्या होता है। लेकिन ये खत्म होगा, क्योंकि आखिर हम लोगों की गाड़ी कमाई कुछ ऐसे लोगों को सिर्फ वोट के लिए दी जाए कि वो उनको वोट दें, तो वो तो नहीं चलेगा ना। और धीरे धीरे ये आम आदमी पार्टी ने बीमारी लगाई, कांग्रेस इसमें ग्रस्त हो जाए, क्योंकि कांग्रेस को भी तो वोट चाहिए, उनका वोट बैंक भी वही है। तो ये सब चलता है, लेकिन ये उम्मीद करते हैं कि चलिए कुछ ना कुछ इसमें जरूर होगा। और हम लोग अगर एक साथ कोशिश करेंगे तो रंग लाएगी हमारी कोशिश। मैं फिर ये कहूंगी कि देश हित में हम सब लोग काम कर रहे हैं, और जो लोग देश हित को समझते हैं कि भारत कहाँ से कहाँ पहुंच रहा है, विश्व गुरु बन रहा है, दुनिया हमें पहचान रही है, तो उस दिशा में अगर हम सब लोग भी बड़े सोच समझकर अपना वोट इस्तेमाल करेंगे तो मुझे लगता है वो हमारे देश को बनाने के लिए एक बहुत बड़ा कदम होगा। और हम लोग सौभाग्यशाली हैं कि हमें मोदी जी मिले हैं। तो हमें ऐसे शख्स को आसानी से नहीं जाने देना चाहिए, वो हमारी जरूरत है। और जैसे भाऊ भी कहते हैं ना कि अगर आज की तारीख में मोदी जी भी कहे ना कि मुझे वोट मत दो, तो भी हम लोग वोट देकर उनको बनाएंगे। कुठेतरी थांबायला हवं, कारण प्रवास असाच चालत राहिला तर दूर क्षितिजाच्या पलीकडेही आपण जाऊ शकू.